करायचं स्टार्ट. अंदाजे ब्रीफ तुम्हाला इंट्रोडक्शन मी दिलेले, आता तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल गोष्टी समजतील सगळ्या. आणि माझा फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला आहे, जेव्हा रिझल्ट आला, खूप वर्षांची प्रतीक्षा होती ना ही, खूप वर्षांचा वेट होता, आणि मग ते खूप साऱ्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी अचीव्ह पण केल्या होत्या लिगल सिस्टम मध्ये. तर जेव्हा तुमचा रिझल्ट आला, तुम्हाला समजलं, तेव्हा तुमची फील काय होता, काय फील त्यावेळेस तुम्ही केलं, आणि तो मोमेंट नेमकं कसा होता पूर्ण? सर, सगळ्यात आधी तुमचं आणि आरती मॅडमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही मला इथे बोलवलं, आणि तुमचं इंट्रोडक्शन ऐकल्यावर मला पण भरून आलंय की तुम्ही एवढा प्रवास माझा सांगितला एवढ्या कमी शब्दात, आणि ते पण एवढं प्रभावीपणे. आणि आता कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन सर, रिझल्टच्या दिवशी म्हणजे सेम डेला माझा इंटरव्ह्यू झाला होता, आणि JMFC MPSCच कंडक्ट करते, आणि त्यांचा असा ट्रेंड आहे की ज्या दिवशी शेवटचा दिवस असतो इंटरव्ह्यूचा, एकदा तो झाला की त्यांची ऑलरेडी मेरिट लिस्ट तयार असते, फक्त इंटरव्ह्यूचे मार्क्स ॲड करून ते मेरिट लिस्ट खालीवर करतात. तर आय वॉज एक्सपेक्टिंग की त्याच दिवशी आपला रिझल्ट लागेल, पण ऑलरेडी 9च्या पुढे झाले होते, सो आम्हाला वाटलं त्या दिवशी रिझल्ट नाही लागणार. सो मी माझे काही लेक्चर्स बघत होते, आणि अचानक नोटिफिकेशन आली की लागलेला आहे रिझल्ट. सो रिझल्ट बघितल्यावर काही क्षण होते ते फक्त मी ब्लँक होते, पण त्याच्यानंतर आय वॉज स्टील काम. मला असं काही एवढं असं हे नाही वाटलं, की फक्त एकच फिलिंग होती की आपण जो प्रवास सुरू केला होता तो संपलेला आहे, एवढं जाणवलं, आणि तरी ही जी फिलिंग होती ती शांत अशीच होती. शांत केले त्याच्यावरती मी तुम्हाला एक गोष्ट बोलतो की शांत का वाटतं. आपल्याला वाटतं ना की रिझल्ट आल्यानंतर आपण खूप इम्पल्सिव्हली होतो, गोंधळ करावं, सगळं एकदम शो करावं, आतापर्यंत आपण दाबून ठेवलेलं असतं. पण हा प्रवास जेव्हा आपण जगतो ना, स्वप्न बघण्यापासून पूर्ण करण्यापर्यंतचा, जेव्हा आपली लायकी हळूहळू व्हायला लागते ना त्या पदाप्रती, तर तेव्हा माणूस खूप नॉर्मल होऊन जातो. पण तुमच्यापैकी बरेचसे मी एक्सपेक्ट तेच करणार आहे की जेव्हा तुमचा रिझल्ट आणणार तुम्ही काम असेल, आपलं किती वेळेस होतं की फ्लक्च्युएशन ना असं पाहिजे ना असं पाहिजे, आपली गाडी अशी पाहिजे, सेम त्यांची काम फील केलं होणारच होतं ना. अचानक झालं, लॉटरी लागल्यासारखं असेल तर तेव्हा आपल्याला होतं, जेव्हा आपल्याला माहिती की 100% आपण कॅपेबल आहे आणि ती गोष्ट होणारच होती. येस का? आता दुसरं तुम्हाला क्वेश्चन आहे की हे 3 अटेम्प्ट तुम्ही दिले, आणि सगळं करत असताना तुमची लॉची प्रॅक्टिस चालू होती, आणि आय थिंक मला वाटतं तुम्ही सगळ्या प्रकारच्या केसेस घेत होता. तर मग केसेसचा ताण, वेगवेगळ्या फाईट्स बघणं, डोमेस्टिक पासून ते सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, म्हणजे त्या लिगल प्रॅक्टिस करताना येणारा स्ट्रेस, अभ्यासाचा स्ट्रेस आहे, वाढत्या वयाचा स्ट्रेस आहे, हे सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं, आणि स्वतःला मेंटेन फिजिकली आणि मानसिकरित्या मेंटली तुम्ही फिट कसं ठेवलं? ओके, सगळ्यात पहिले तर प्रवास जो सुरू झाला होता तो माझ्या ग्रॅज्युएशन नंतर सुरू झाला होता. म्हणजे माझी लॉ डिग्री जेव्हा कंप्लीट झाली होती तेव्हा मी UPSC मध्ये स्पेसिफिकली CDS साठी प्रिपेअर करत होते, FCAT SSB वगैरे. आणि जेव्हा एज बार झाले तर त्याच्यानंतर मी प्रॅक्टिसमध्ये उतरले, कम्प्लिटली प्रॅक्टिसमध्ये उतरले, आणि तेव्हा जो एम होता टू गेट एलिजिबल फॉर द ज्युडिशियरी एक्झामिनेशन, तर त्याच्यामुळे प्रॅक्टिस ही मॅन्डेटरी होती, प्रॅक्टिस करणंच होतं. तर त्यानंतर एलिजिबल झाले, त्याच्यानंतर मी इनिशियली असं ठरवलं होतं की जोपर्यंत माझा सिलेबस कव्हर होत नाही अप टू द मार्क, किंवा ॲटलिस्ट की आपल्याला माहिती आहे की आपली बेसिक खूप चांगलं आणि स्ट्रॉंग झालेलं आहे, फक्त आपल्याला रिव्हिजनची गरज आहे, तेव्हा मी काही काळापुरता प्रॅक्टिसमधून कम्प्लीट ब्रेक घेतला होता. आणि तो ब्रेक माझ्यासाठी महत्त्वाचा होता असं मला वाटतं, कारण मला समजत होतं की आपले कन्सेप्ट कुठल्या लेवलला आहेत आणि कुठल्या लेवलला पाहिजे. तर म्हणून मी स्वतः तो डिसिजन घेतला होता की आपल्याला एवढ्या वेळापुरतं ब्रेक घ्यायचा आहे. तो मी घेतला, आणि त्याच्यानंतर जेव्हा मला असं वाटलं की आता एक्झाम आली की एक्झामच्या आधी थोडा वेळ ब्रेक घेऊया, अदरवाईज प्रॅक्टिस सोबत आपण रिव्हिजन पण करू शकतो. तर या 2 गोष्टी, म्हणजे अर्थात कधी कधी तर असं पण व्हायचं की जेव्हा केसेस बघतो तर तेव्हा एंटायरली केसेसवर, म्हणजे केसेस स्टडी करण्यासाठीच पूर्ण वेळ जायचा, क्लायंट डीलिंग वगैरे सगळं एंटायरली त्याच्यातच वेळ जायचा. पण कधी कधी असं वाटायचं, तेव्हा कधी कधी यायची की गिल्ट फिलिंग यायची की आपला कुठेतरी तुझं 1-2 तास आपण करणार होतो तो नाही होते. बट देन आय अनालाइज की मी जो केस स्टडी पण करते त्याच्यात पण एनिवेज माझा अभ्यास होतोच आहे, असा या ना त्यावेळेने अभ्यास होतोच आहे, दो इट इज नॉट कम्प्लिटली थिअरॉटिकल बट गिव्हिंग मी द प्रॅक्टिकल अप्रोच. तर अशा प्रकारे विचार करून मी जेव्हा मग ते बॅक टू माय शेड्यूल आली की एवढा वेळ जर आपल्या प्रॅक्टिसमध्ये जातो तर 1-2 तास का होईना कुठला तरी सब्जेक्ट आपला रिवाईज झालाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी तो स्ट्रेस मॅनेज करू शकले की माझा अभ्यासही होतोय, तो गिल्ट फिलिंग जी होती ती मी या अप्रोचने काउंटर केली की असं नाही की कम्प्लीट ब्रेक आहे,
आय एम स्टील स्टडिंग, आय एम स्टील लर्निंग अँड आय एम स्टील रिवायझिंग थ्रू माय प्रॅक्टिस. सो जेव्हा मी असा विचार करायला सुरुवात केली, ॲक्च्युली इट इज ॲट द लेवल ऑफ आवर माइंड ओनली, की आपल्याला असं वाटत असतं की अरे आपलं हे नाही होतं, अभ्यास नाही होते, माझी रिव्हिजन नाही होते, मग कन्सिस्टंट नाही आहे. बट जस्ट मी थोडासा माइंडचा अप्रोच चेंज केला आणि तो गिल्ट फिलिंग गेली, रादर माझा फोकस वाढला आणि मला डेफिनेटली ते प्रॅक्टिससोबत अभ्यास करताना त्याचा फायदा झाला आणि आय वॉज एबल टू मॅनेज इट. या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला फिजिकली फिट असणं आवश्यक आहे. येस सर. आहे तर मग नेमकं काय करायला पाहिजे मुलांनी आता कमी वेळेमध्ये? मला असं वाटतं ना सर, अभ्यास करताना आपण कंटिन्युअसली बसलेलो असतो आणि कधी कधी आपलं लक्ष पण जात नाही की आपल्याला फिजिकली पेन होतोय किंवा बॅक पेन आहे, तर म्हणजे नेक पेन आहे, हे सगळं आपल्याला जाणवतं जेव्हा आपण अभ्यास करून उठतोय. त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा आपण अभ्यासाला बसतोय, अरे होत नाही, आपल्याला दुखतंय, तर त्यावेळेस मला एक क्लिअर झालं होतं की फक्त अभ्यास करून नाही होणार, हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर मी हेल्थची कॉम्प्रोमाइज करते तर ॲट द टाइम ऑफ किंवा एक्झामची जे डेट असेल तेव्हा मी जर परफॉर्म करू शकले नाही तर हा जो पूर्ण प्रवास आहे तो काहीच उपयोगाचा नाही. सो मला हे समजलं होतं की हेल्थवर पण आपल्याला फोकस करायला हवं. तर मग भलेही सपोज करा की एंटायर डेमधून मी अर्धा तास तरी काढते का स्वतःसाठी, मग ते हेल्थमध्ये मी मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ, फिजिकल हेल्थ तिघांना कव्हर केलं होतं. की फिजिकल हेल्थ आहे तर मग एवढं स्ट्रेचिंग झालं पाहिजे किंवा म्हणजे डिपेंड करतं की तुमच्या हेल्थमध्ये काय आहे, तुम्हाला काय वाटतं की कुठे आपल्याला फोकस करायला पाहिजे. तर मी त्यावेळेने म्हणजे वॉर्मअप एक्सरसाइज, जर मला असं वाटतं की माझ्याकडे टाइम कमी आहे, आज मी फक्त 15 मिनिटच देऊ शकते, तर मग मी सूर्यनमस्कारावर जायची की आपली 12 मुवमेंट्स होत आहेत आणि मला ते एका दिवसासाठी सस्टेन करू शकते. तर असं करून मी फिजिकल हेल्थवर करायची. मेडिटेशन फॉर मेंटल अँड इमोशनल हेल्थ. तर या वेने मी एक पार्ट ऑफ रुटीन बनवला होता ॲज अ पार्ट ऑफ सेल्फ वर्क, की स्वतःवर काम केल्याशिवाय आपल्याला ही जी जर्नी आहे ती फ्लॉलेसली किंवा आपण म्हणू शकतो ना एक मेंटल स्ट्रेंथ पाहिजे असते एंटायर जर्नीमध्ये. कारण आपण कॉन्स्टंटली काही ना काही विचार सुरू असतो, अरे अभ्यास तर सुरू आहे, काय होईल, होईल की नाही होईल, मी करू शकेन का, हे जे सेल्फ डाऊट्स असतात ते, त्याच्यासाठी मला असं वाटलं की सेल्फ वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि स्वतःला तेवढा टाइम दिलाच गेला पाहिजे आणि एंटायरली मी हेल्थच्या अंडर इन्क्लूड केलं होतं. म्हणजे इमोशनल हेल्थ पण तुम्ही मेंटेन ठेवा थ्रू मेडिटेशन. येस. फिजिकली तुम्हाला वेळ जेवढा मिळते 15 मिनिटापासून ते 1 तासापर्यंत तुम्ही फिजिकली पण फिट राहा. आणि तुम्ही बोलताना म्हणताय चांगलं की सेल्फ वर्क करणं, आणि मला वाटतं आता सगळ्यांना हा प्रश्न पडत असेल की स्वतःवर काम करणं म्हणजे नेमकं काय? स्वतःवर काम करायचं आहे म्हणजे आपण काहीतरी आपल्यामध्ये कमतरता आहे, कुठेतरी आपण लॅक पडतोय आणि ते गोष्टी भरून काढायच्या म्हणजे आपल्याला एक गोष्ट अचीव्ह करता येईल. तर हे सेल्फ वर्क म्हणजे आणखी सोप्या भाषेमध्ये कसं सांगणार तुम्ही तुमच्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना की हे म्हणजे सेल्फ वर्क असतं, हे गोष्टी? ओके ओके. सेल्फ वर्कला मी ना डिवाइड करेन. जर मी अभ्यासाबद्दल म्हटलं तर मला म्हणजे ज्यांनी अटेम्प्ट दिला असेल किंवा जे त्या प्रवासामध्ये आहेत, जे ऑलरेडी इलिजिबल आहेत आणि आता देणार आहेत, मोस्टली अभ्यास करताना असं असतं की आपण अभ्यास करतोय, बरोबर करतोय का, माझा अभ्यास होईल का, आपण शेड्यूल बनवतोय, शेड्यूल फॉलो होतंय का, मग किती फॉलो होतंय, अरे बाकीचे करताय, आपण युजली कम्पेअर पण करायला लागतो, अरे बाकीचे एवढे करतात, आपलं होतंय का, या सगळ्या गोष्टी होत असतात, सेल्फ डाऊट्स येत असतात. आणि यावेळेस सेल्फ वर्कचा एक पार्ट असतो जो मी फॉलो केला होता माझ्यासाठी, जो मला वाटलं की तो इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे पॉज घ्यावा असं मला इम्पॉर्टंट वाटलं. की जे करतो त्याच्यातून काही वेळ पॉज घ्यावा, विचार करावा की मला सेल्फ डाऊट्स काय येत आहेत, माझ्या प्रिपरेशनमध्ये कमी आहे का, प्रिपरेशनमध्ये कमी नाही आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे, प्रिपरेशनमध्ये कमी असेल तर कुठे कमी आहे, ॲक्च्युअलमध्ये रिअलिस्टिक आहे ती की ॲट द लेवल ऑफ माइंड मला फक्त भीतीच वाटते, मग ते भीतीमध्ये एन्झायटी तर नाही आहे ना, मग ते एन्झायटी असेल तर त्या प्रकारे आपण स्वतःला अप्रोच वेगळा घ्यावा. जर असं वाटत असेल की प्रिपरेशनमध्ये कमी आहे तर मग ठीक आहे, मग कुठे कमी पडते मी, मग कोणाला अप्रोच केलं तर प्रिपरेशन आपलं राईट डायरेक्शनवर येईल. तर तो एक वन ऑफ द पार्ट ऑफ सेल्फ वर्क झाला की टेक अ पॉज, थिंक आणि अनालाइज करा की काय होतंय. जर माझा एक अटेम्प्ट झाला असेल तर रिअलाइज करणं की मी आधी काय चुका केल्या होत्या तर आता मी त्या करेक्ट कशा करू शकते, आणि करेक्ट करण्यासाठी हु इज द राईट पर्सन. की आपल्याला मेंटर्स आहेत त्यांना आपण अप्रोच केलंच पाहिजे वेळोनवेळी. त्यांना म्हणजे ऑनेस्टली आपल्या चुका सांगणं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणेन मी. आपल्या मेंटर्सला येऊन सांगणं की ही चूक झालेली आहे, तेव्हा आपल्याला ते राईट डायरेक्शन देऊ शकतात की आपण काय करायला पाहिजे होतं आणि आपलं काय चुकलेलं आहे. तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द पार्ट की ऑनेस्टली आपण स्वतःला कन्फ्युज करणं आणि आपल्या मेंटरला जाऊन सांगणं. हे एक वन ऑफ द पार्ट ऑफ सेल्फ वर्क की सेल्फ रिअलायझेशन, थांबून विचार करणं. सेकंडली मी जसं आता म्हटलं की स्वतःला वेळ देणं म्हटलं इन टर्म्स ऑफ हेल्थ, फिजिकल हेल्थ, युअर इमोशनल हेल्थ, मेंटल हेल्थ.
हा हा दिस इज ऑल्सो द पार्ट ऑफ सेल्फ वर्क, जो मला असं वाटतो की आपल्याला या प्रवासात म्हणजे इन ऑल टर्म्स हेल्दी राहण्यासाठी हेल्प करतं. सो या सगळ्यांना मी इन्क्लूड केलं. आता यालाच मी तुम्हाला आणखी एक गोष्ट विचारतो मला, की कॉम्पिटिशन आहे ना, पोस्ट खूप कमी असतात आणि येतो डाऊट सगळ्यांनाच असतो, मलाही होता खूप मोठ्या प्रमाणात, तुम्हालाही आला असेल की पोस्ट एवढ्या कमी आहे, आपला नंबर लागेल की नाही, सेल्फ डाऊट येतो आपल्याला. आणि मग त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन करताना आपण काय करतो, क्लासेसमध्ये बघतो किंवा कुठेही करतो, एकमेकांसोबत स्पर्धा जास्त होते, आजूबाजूचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्यासोबत कंपॅरिझन खूप जास्त होतं. आणि एक मला ती खूप वर्षामध्ये गोष्ट मुलांना दिसली की त्याच्यामुळे ना खूप भारी भारी कॅन्डिडेट असतात, पण कुठे ना आपण म्हणतो ना तलवारीची धार ओथटून जाते. तर तशाप्रमाणे ना मुलं मी बघतो होताना, पोटेन्शियल खूप असतं, पण ते काय करतात, कॉम्पिटिशन शेजारच्या सोबत कॉम्पिटिशन जास्त करतात. ते विसरून जातात की बॅटल फील्ड मध्ये दिल्लीपर्यंत ह्या लढा आहे, ते विसरून जातात. तर नेमकं कॉम्पिटिशन आहे, कुणासोबत केलं पाहिजे, कसं ठेवलं पाहिजे स्वतःला म्हणजे, आणि सगळे हे सेल्फ डाऊट मध्ये कसं बाहेर निघायचं मुलांनी, त्यांच्या वेळेला कसं राहायचं त्यांनी. ओके सर, मी ना या क्वेश्चनचं उत्तर 2 मध्ये डिवाइड करेन. एक तर जसा तुमचा प्रश्न आहे की कॉम्पिटिशन खूप येते आणि पोस्ट कमी असतात हे, आणि दुसरं म्हणजे आपण जे दुसऱ्यांशी कम्पेअर करतो ना की माझ्या आजूबाजूचे काय करतायत, अरे त्यांनी तर प्री पण क्लिअर केली हे. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण फर्स्ट टाइम जेव्हा अटेम्प्ट देतो आणि बाकीचे जे ऑलरेडी इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन आलेले असतात किंवा मेन्स पर्यंत जाऊन आले असतात, प्री ऑलरेडी क्लिअर केलेली असते, त्यांना बघून आपण भीती वाटायला लागते आपल्याला, अरे हे तर ऑलरेडी क्लिअर केलेले आहेत, माझा टिकाव लागेल का. तर मी एवढे पण बघितलेत प्री क्लिअर करून सुद्धा ते बऱ्याचदा इंटरव्ह्यू पोहोचलेच आहेत असं नाहीये. त्याच्यामुळे दुसऱ्यांशी कम्पेअर करणं किंवा अगदी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सुद्धा इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन रँक सुद्धा क्लिअर केलेली पण बघितलेत मी. तर दुसऱ्यांशी कम्पॅरिझन करून मला नाही वाटत की आपण काही अचीव्ह करू. नाव कमिंग टू द फर्स्ट पॉईंट की फॉर्म्स बरेच असतात, वॅकन्सी हार्डली 100 पर्यंत निघतात, 40 आता तर 40च होत्या, त्याच्या आधी 63, नंतर 114 अशाच निघत होत्या. फॉर्म्स येणारे बरेच होते आणि मी बऱ्याचदा असं ऐकलं होतं की फॉर्म भरणारे बरेच लोक आहेत आणि वॅकन्सी एवढे आहेत. पण ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम मला माझ्या मेंटरनी असं सांगितलं होतं, सरांनी पण सांगितलं होतं, तुमचं कॉम्पिटिशन त्यांच्याशी नाही की कोण फॉर्म भरतंय. एव्हरीवन विल कम अँड टेल यू की हा मी पण एक्झामला बसलेली आहे, मी पण एक्झाम भरलेला सॉरी फॉर्म भरलेला आहे आणि मी पण अपिअर होते. बट दॅट डझंट मीन की ते तुम्हाला कॉम्पिट करणार आहे. तुम्हाला तुमची कॉम्पिटिशन फक्त तेवढ्याच लोकांशी आहे जे जेन्युइनली अभ्यास करतात, जे ऍक्च्युली सिरियसली प्रिपरेशनमध्ये आहे. नाही तर प्रत्येक जण म्हणजे मी तर बरेच जण बघितले की नाही आम्ही UPSC MPSC करतोय, बट ऍक्च्युली जेन्युइनली कोण अभ्यास करतंय, ऍक्च्युली ते कन्सेप्टवर कोण हे करतंय, वर्क कोण करतंय, तर तुमची कॉम्पिटिशन त्यांच्यासोबत आहे. म्हणजे एक हेल्दी कॉम्पिटिशन ठेवा जर आपण कॉम्पिटिशन केली तर. आणि सेकंडली जो मी म्हणते ना की पोस्ट कमी असतात, सर जसं म्हणतोय पोस्ट कमी असतात आणि कॅन्डिडेट्स फार असतात, तर हा एक अप्रोच होता की हे लक्षात ठेवणं की आपली कॉम्पिटिशन कोणाशी आहे एक. सेकंडली माझा एक अप्रोच जो आधी चुकायचा CDSच्या वेळेस की मी कट ऑफवर म्हणजे बेस करायचं की कट ऑफ एवढा जाता ना, ओके मला एवढे अटेम्प्ट करायचं, मला एवढे मार्क्स आले, मी सिक्युअर आहे, मी सेफ आहे. आय चेंज दॅट अप्रोच जेव्हा मी ज्युडिशरीसाठी प्रिपेअर करत होते. तर तेव्हा मी डिसाईड केलं होतं की माझी ॲक्युरेसी लेवल म्हणजे बेस्ट असेल, 99% तरी मी ॲक्युरेसी मेंटेन करेन किंवा 90%. जर मी 85 जर मी हे करते अटेम्प्ट करते आउट ऑफ 100, तर मॅक्झिमम माझे 2 ते 3 चुकले पाहिजे. यावर मी फोकस केला होता की स्कोर एवढा असेल की कट ऑफ कितीही जाऊ दे, मी मेन्सच्या अभ्यासाला लगेच लागले पाहिजे. कट ऑफच्या विचारात नाही येणार आहे कट ऑफ किती जाईल, मग मी थांबू की अभ्यास करू की काय करू. मग तो प्रीसाठी ही स्ट्रॅटेजी माझी फर्स्ट अटेम्प्ट पासून फिक्स होती की आपल्याला कट ऑफवर नाही खेळायचं आहे, आपल्याला मॅक्सिमम मार्क्स सिक्युअर करून आपला पोझिशन सिक्युअर करायची की प्रीमध्ये आपल्याला क्लिअर व्हायचं, मग बाकी कोणी कितीही अटेम्प्ट करू दे. कारण युजली आपण बघतो की प्रिलिम्स झाल्यावर सगळे एकमेकांना सांगत असतात की अरे किती अटेम्प्ट केले, अरे तू किती केली. पण युजली अगदी 90 जरी ज्यांनी अटेम्प्ट केलेले असतात ना, मी त्यांना बघितले ते 50 स्कोर निघतो त्यांचा. का? कारण ॲक्युरेसी नसते. सो मी ते मला रिअलाइज जेव्हा झालं तेव्हा मी म्हटलं की खेळ हा नाही की मी किती अटेम्प्ट करते, खेळ हा आहे की मी किती ॲक्युरेटली अटेम्प्ट करते, नेगेटिव्हमध्ये नाही जाते. कारण करणारे भरपूर असतात अटेम्प्ट करणारे, पण किती माइंडफुली करतात, किती केअरफुली करतात, आणि ती जी प्रिलिम्सची जे MCQ सॉल्व्ह करण्याची तुमची टेक्निक काय आहे प्रत्येकाची वेगळी असते, प्रत्येकाची थोडी ना थोडी वेगळी असतेच. ती तुमची स्वतःची डेव्हलप झाली पाहिजे आणि ती प्रॅक्टिसनेच येते.
तर हे एक होतं, या वेळेने मी माझी कॉम्पिटिशन कमी केली होती, की स्वतःशीच कॉम्पिट केली होती, की आधी माझा अप्रोच कसा होता आणि आता काय आहे, आणि तो माझ्यासाठी काम करत होता हे मला दिसत होतं. सेकंडली मेन्ससाठी जो कॉम्पिटिशन कमी करण्याचं होतं म्हणजे की रिक्वायरमेंट काय आहे एक्झामची. माझी आधी प्रिपरेशन खूप वाईड केलं होतं मी. मला ते कट डाऊन करावं लागलं, नॅरो डाऊन करावं लागलं, की ही गरजच नाही आहे एक्झामची, मी अननेसेसरीली ते वाढवतीये. तर जेव्हा आपण नॅरो डाऊन करतो तेव्हा आपलं डायरेक्शन जे आहे म्हणजे इथे तिथे पसरलेलं असतं आपलं कॉन्सन्ट्रेशन पण, फोकस पण, तर ते आपण कुठेतरी पिन पॉइंटेड हे करतो आपलं प्रिपरेशन, आणि दॅट इज मॅन्डेटरी. तो कुठेतरी तुमचा स्कोर बाकीच्यांच्यापेक्षा 1-2 मार्क्स तर डेफिनेटली देईल तुम्हाला. तर हे एक वन ऑफ द आहे की तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये पुढे राहू शकता. आणि इंटरव्ह्यूज डेफिनेटली डिपेंड्स ऑन युअर पर्सनॅलिटी, की तुम्ही स्वतःवर कसे काम करता. तर या वेळेने मला असं वाटतं कॉम्पिटिशनला आपण म्हणजे आपण जे कॉम्पिटिशन म्हणून जे आपण स्ट्रेस घेतो, या वेळेने आपण त्याला काउंटर करू शकतो. खूप छान. स्वतःशी कॉम्पिटिशन करा हेच ऐकतो ना आपण. स्ट्रॅटेजिक वे मध्ये स्कोर वाढवा स्वतः. म्हणतात की 85 to 90% ॲक्युरेसी त्यांना मेंटेन करायला लागेल जे आणि तुम्ही पोस्ट पण ऐकल्या 40, 50, 100, 114 ह्या पोस्ट आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कॉम्पिटिशन. साहजिकच ॲक्युरेसी मॅटर करते. कट ऑफ 65 ला जाईल, 70 ला जाईल, 75 ला जाईल, कोण त्याच्यामध्ये बसेल, कॅटेगरी वाईज कोण बसेल, याच्यापेक्षा 20-85 च्या पुढे जातात. कट ऑफ फाईल हा त्यांचा स्ट्रॅटेजी. अगेन वन्स अगेन तुम्हाला सगळ्यांना संदेश त्यांच्याकडनं ॲक्युरेसी वाढवा. म्हणजे आपल्याला 100 क्वेश्चन टॅकल करायचे आहे, 100 क्वेश्चन आहे, 200 मार्क्स आहे, आपली ॲक्युरेसी पण तेवढी गेली पाहिजे. आपल्याला 85 ची गरज नाही, पण 75 तरी क्रॉस केली पाहिजे ही ॲक्युरेसी आपण केली पाहिजे. तेवढं तर आपण नक्कीच ट्राय केलं पाहिजे. आणि आपण जेव्हा शेजारशांसोबत कॉम्पिटिशन करतो तेव्हा हे निघून जातं, हे फोकस निघून जातं, आणि तेव्हा फोकस काय करतं त्याच्यासोबत. मग त्याला 65 तर मी 67 जाईल, 70 जाईल, मी 85 जाईल की नाही. तर कॉम्पिटिशन नॅरो करा, कट डाऊन करायचं कॉम्पिटिशन स्वतःसोबत. तुम्ही ते परफेक्शन अचीव करा. कारण का नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, यूपीसीला घेऊन हा क्वेश्चन आहे. यूपीसीचा सिलेबस किंवा जी रचना आहे ती अशी म्हणतात की तो अभ्यास डिस्ट्रिब्युटेड टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप ठिकाणी मदत करतो. म्हणजे तुमच्या इमानदारीपासून, तुमच्या दृष्टिकोनापासून सगळ्या गोष्टी यूपीसी मध्ये चेक केल्या जातात. तर ह्या अभ्यासानं तुम्हाला ह्या पूर्ण प्रवासामध्ये इव्हन आतापर्यंत काय मदत केली यूपीसी स्टडीने? सर, जेव्हा तुम्हाला पण माहिती आहे मी CDS पासून जेव्हा सुरुवात केली होती तेव्हापासून मी UPSCच्याच अँगलने तुमच्याकडून जेवढ्या कन्सेप्ट शिकली, तर सगळ्यात मेन म्हणजे मला जाणवलं अगदी त्या प्रिपरेशन नंतर सुद्धा, प्रॅक्टिसमध्ये सुद्धा, आणि त्याच्यानंतर ज्युडिशरीच्या प्रिपरेशनमध्ये सुद्धा, एक म्हणजे पेशन्स, सेकंड म्हणजे जो कन्सेप्टचा जो फाउंडेशन आहे तो किती स्ट्रॉंग असायला पाहिजे. जर कन्सेप्टचं फाउंडेशन आपलं स्ट्रॉंग आहे ना, तर रिव्हिजनला जास्त वेळ नाही लागत. हे एक मला तेव्हा समजलं होतं की तुमचा जो 360 डिग्री अँगलने बघण्याचा जो व्ह्यू आहे कुठल्याही कन्सेप्टकडे, तो एक होता जो मी कॅरी केला त्याच्यानंतरही, इवन वाईल प्रॅक्टिसिंग ऑल्सो, की मला क्लायंटला डिलिव्हर करताना सुद्धा ते जाणवायचं की आपण आपला अप्रोच तो आहे अजूनही. तर तो एक होता की 360 डिग्री अँगलने एखाद्या गोष्टीकडे बघता येणं, ते UPSC मध्ये आपल्याला शिकवत असते. आणि याच्याशिवाय पेशन्स मी जसं म्हटलं. थर्डली की क्वालिटीज, आपल्या सेल्फ रिअलायझेशन आपण जे म्हणतो, की आपल्याला आपल्याबद्दल प्रिपरेशनच्याच ड्युरेशनमध्ये जेव्हा आपण बसून विचार करतो स्वतःबद्दल, काही क्वालिटीज आपल्याला असतात जे आपण निग्लेक्ट करत असतो, किंवा क्वालिटीज, स्ट्रेंथ अँड विकनेस बोथ आपल्याला रिअलाइज करत नाही आपण. तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रिपरेशनच्या ड्युरेशनमध्ये ज्या मी तेव्हा रिअलाइज केल्या होत्या, तर प्रॅक्टिसमध्ये मला म्हणजे उपयोग झाला त्याचा. आणि जेव्हा मी ज्युडिशरीसाठी प्रिपरेशन पुन्हा सुरू केलं, तर तेव्हा डेफिनेटली आणखी मी शिकले स्वतःबद्दल, पण तो अप्रोच मी डेफिनेटली कॅरी केला की सेल्फ रिअलायझेशनचा. फाउंडेशन तुम्हाला दिलं ते यूपीसीचे आहे, Yes. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग कशी असते, Yes. प्रत्येक गोष्टीकडे पाहायचं कसं आहे. देते ना सगळ्याच विषयी. आता लॉ मध्ये आपलं किती होता, पॉलिटिकल स्टडी करत असताना किती केसेस, ऑल आपण बघतो ज्युडिशरी कशी चेंज होत गेली गेल्या 50 वर्षात बघितलं ना. यूपीसी आपल्याला फाउंडेशन देतो. तुम्ही अगेन आपला भर पण त्याच्यावरती असतो की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. संकल्पना चांगल्या ठेवा, संकल्पना क्लिअर असल्या डिव्हिजन लेवल कमी होतं, म्हणजे तुम्हाला तो फिनोमेना समजतो. ओके, खूप छान. अंदाज ज्युडिशरीला दोन क्वेश्चन आहे, स्टुडंट्सला खूप आवडेल हा क्वेश्चन. आता ज्युडिशरी म्हटलं ना तर आमच्या स्टडीमध्ये तुम्हाला माहिती आहे यूपीसीचं बॅकग्राऊंड आहे, पण आता आम्ही लाईव्ह त्याच्यामध्ये खूप दिवसांपासून त्यातून जातोय. जेव्हा पॉलिटिकल स्टडी करतोय खूप साऱ्या केसेस येतात. ज्युडिशरी आणि पार्लमेंटमध्ये असलेलं जी कॉन्ट्रोवर्सी कोण आहे,
म्हणजे सुप्रिमसी ऑफ द ज्युडिशरी अँड सॉव्हरेनिटी ऑफ द पार्लमेंट या कन्सेप्टमध्ये आजूबाजूला आम्ही खूप खेळलो. तर ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आम्हाला माहित आहे. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम नंतर खूप गोष्टी बदलल्या, न्याय व्यवस्थेमध्ये बरेचशा चेंजेस आले. आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे, ऍक्टिव्हिजम झालं, बरेचशा चेंजेस आले, आम्हाला प्रोटेक्ट केलं गेलं सिटिझन्सला बाय द ज्युडिशरी. आता येणाऱ्या काळात, आता आणि येणाऱ्या काळामध्ये ज्युडिशरीमध्ये असे काय चेंजेस व्हावेत की जेणेकरून ज्युडिशरी मोर पीपल ओरिएंटेड होईल, लोकाभिमुख होईल. तर तुम्हाला असं काय वाटतं की हे चेंजेस व्हायला पाहिजे? थोडी ग्राउंड रियालिटी म्हणजे मुलांना आता कळेल तर कळेल की हा ज्युडिशरीचा एक फेस असा पण आहे जो बदलायला हवा. म्हणजे या प्रश्नाला उत्तर ना, मी एक म्हणजे प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे, तर त्याच्यामुळे म्हणजे मी प्रॅक्टिस केलेली आहे, त्याच्यामुळे मी तो अँगल पण याच्यात जोडावा असं मला वाटतं, की कारण तिथूनच मला ग्राउंड रियालिटी बघायला मिळाली. एक वकील म्हणून काम करताना ज्या गोष्टी मला समजल्या, असं वाटलं की एखाद्या कॉमन मॅनला त्या माहीत नसतात, कारण ते तिथपर्यंत पोहोचलेलेच नसतात की आतमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय सुरू आहे आणि किती डिफिकल्टीज आहेत त्या सगळ्या. म्हणजे मला असं वाटतं की मी तो जर अप्रोच इन्क्लूड नाही केला तर ह्याचं उत्तर पूर्ण नाही होणार. तर मला असं वाटतं की सगळ्यात सध्या जो प्रॉब्लेम आहे तो ॲक्सेस टू ज्युडिशरी, ॲक्सेस टू कोर्ट सिस्टम, की आणि तो ॲक्सेस म्हणजे असा की पहिले तर अफोर्डेबिलिटी किती आहे, सेकंड म्हणजे अवेअरनेस नाही आहे, तर अवेअरनेसच नाही आहे तर मग मी कोर्टात जायचा विचार तरी का करेल की मला राईट्स आहेत पण मला माहीतच नाही आहेत ना. सो वाय आय वुड ॲक्सेस दी ज्युडिशरी. सो तो एक पॉईंट आहे की लिगल अवेअरनेस फार कमी आहे. सेकंडली जो आपण म्हणतो की बॅकलॉग ऑफ केसेस खूप आहे, खूप पेंडन्सी आहे. तर आपण म्हणतोय पण ॲक्च्युअलमध्ये कोर्टात जी सिच्युएशन आहे की प्रत्येक कोर्टरूमचा जो बोर्ड असतो तो भरलेला असतो. म्हणजे जर मी वकील म्हणून एक्सपेक्ट करते की कोर्टाने आज मला निर्णय द्यावा, पण मी बघते की कोर्ट इज कंटिन्युअसली वर्किंग, मी त्यांना पुश पण नाही करू शकते. आय कांट आस्क हर टू सिट आफ्टर 7 o'clock. तर अशा वेळेस असं वाटतं की इथे कुठेतरी बर्डन एक्स्ट्रा झालेलं आहे, प्रपोर्शनॅलिटी कुठेतरी बिघडली आहे की जेवढे केसेस आहेत तेवढे जजेस अवेलेबल नाही आहेत, प्लस कोर्ट स्टाफ जो ह्युमन रिसोर्स आपण म्हणतो ते अवेलेबल नाही आहे. सो मला जर एखादं काम करून घ्यायचं आहे माझं आणि स्टेज पुढे सरकायला पाहिजे, असं वाटतं की कुठेतरी केसेस डिस्पोज व्हायला पाहिजे, तर तेव्हा मला असं वाटतं की कोर्ट स्टाफने हे काम केलं पाहिजे. पण त्यांच्यावर ते पण एवढे ओव्हरबर्डन आहेत की त्यांना जोपर्यंत मी सांगणार नाही की तुम्हाला हे काम करायचं तोपर्यंत ते काम होणार नाही. सो हे कुठेतरी आहे की तिथे कुठेतरी गव्हर्नमेंटने स्टेप इन केलं पाहिजे आणि तो जो गॅप आहे तो फिल केला पाहिजे की प्रपोर्शनॅलिटी मेंटेन केली पाहिजे की जेवढे पॉप्युलेशन आहे आणि जेवढ्या केसेस फाईल होत आहेत. म्हणजे असं नाही की फक्त बॅकलॉगच आहे, प्रत्येक दिवशी नवीन केसेस फाईल होत आहेत लाखोच्या केसेसमध्ये. जजेस तेवढेच आहेत, जजेस वाढत नाही आहेत. तर त्याच्यामुळे एक जो प्रॉब्लेम मी पण एक वकील म्हणून फेस केलेला आहे की नाही आपण एक्सपेक्ट करू शकत की फटाफट निर्णय आपण घेऊ शकतो डिस्पाईट ऑफ वर्किंग कंटिन्युअसली. तर हा एक आहे. थर्डली म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन टर्म्स ऑफ की कोर्टरूम्स. तर मला नाही माहीत तुम्ही किती जणांनी कोर्ट व्हिजिट केला असेल, पण जर तुम्ही कधी गेले कोर्टात तर तुम्हाला दिसून येईल तालुका लेवलच्या कधी जर गेले तुम्ही तर कोर्टात सफिशियंट स्पेस नाही आहे इवन टू कीप द मॅटर, जे ऑलरेडी फाईल मॅटर्स आहेत. फायलिंग म्हणजे गठ्ठेच्या गठ्ठे जमलेले आहेत, ते ठेवायला जागा नाही आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कुठेतरी कमी पडतंय. मग तिथे आता आपण डिजिटायझेशनचे जर बघितलं की वेगळे मॉडेल्स येतात ई कोर्टचे, ई फायलिंगचे. सुप्रीम कोर्ट लॉन्च करते वेगळ्या गोष्टी, गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करतोय. पण आपण जर डिस्ट्रिक्ट लोअर ज्युडिशरीमध्ये बघितलं तर ॲक्च्युअलमध्ये फायलिंग करताना जो प्रॉब्लेम फेस करावा लागतोय की वेबसाईट लोड होत नाहीये, पोर्टल लोड होत नाहीये, जर मी फाईल केले तर कोर्टाला ते दिसत नाहीये. या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, या मला नाही वाटत कॉमन मॅनला लक्षात पण येतील की या गोष्टी ऍक्च्युअली एक्झिस्ट करतात. पण आणि ह्याच्यामुळे काय होतंय, आता नाही होते मग कामच नाही होते, मग काय तर फिजिकल कॉपी द्या किंवा डेट घ्या. तर ह्याच्यामुळे काय होतं, डेट्स पुढे जातात. ऍक्च्युली या ज्या प्रॉब्लेम्स आहेत हे म्हणजे रिअलाइज नाही होते. आणि फिजिकल कॉपी देणं म्हणजे जिथे फिजिकल कॉपी द्यावी लागते आपल्याला, तर मला असं वाटतं डिजिटायझेशनचं जे पर्पज आहे ते सर्व होत नाहीये. तर या ज्या गोष्टी आहेत की जे इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी ज्या लेवलची असायला पाहिजे ती अजून आलेली नाही. तर तिथे मला असं वाटतं इन्फ्रास्ट्रक्चरचा पण गॅप बराच आहे. जर तो फील झाला ना, मला असं वाटतं की स्पीड खूप चांगला मिळू शकतो. येस सर. रिसेंटलीच आम्ही स्टडी केलं होतं सुप्रीम कोर्टच्या वेळेस, सुप्रीम कोर्टमध्ये यायचा वापर सुरू झालेला आहे. हो. त्याच्यानंतर ही ग्राउंड रियालिटी जेव्हा आहे तर हा ठीक आहे, एका दृष्टिकोनातून आपण पुढे पण जातो, पण ते ग्रासरूट पर्यंत ते इन्फ्रा त्या लेवलला पोहोचणं आणि फिजिबिलिटीनं पोहोचणं आवश्यक आहे.
येस, ए आयचं पण असं झालंय की ए आय लिगल व्ह्यू नाहीये ए आय मध्ये, तर त्याच्यामुळे कधी कधी काय होतं, तो स्वतःच केस बनवतोय, स्वतःच्या एक्झिस्टिंग मध्ये पण आहे प्रेसिडेंट, जे आपण म्हणतो की सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स असतील, पण जे सुप्रीम कोर्टने पास पण नसतील केले, ते स्वतः बनवून पार्टीजचे नाव बनवणार. आणि ते एक फिक्शन बेस्ड एखादी केस प्रेझेंट केली जाते कधी कधी कोर्टासमोर. तर हा एक थोडासा केओटिक सिच्युएशन आहे सध्या कोर्टासमोर, जे सुप्रीम कोर्ट पण बोलतं की ए आय बेस्ड सध्या जजमेंट्स नका देऊ, कारण दे आर नॉट दॅट मच रिलायबल. आणि त्याच्यासाठी आता स्पेशली आता लिगल ए आय टूल्स येत आहेत, तर तोपर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो की काहीतरी डिफरन्स बघता येईल. सध्या तेवढी रिलायबिलिटी नाही. हँडल त्यांना फ्युचर होत्या मेन्स मध्ये तुम्हाला लिहायला लागेल, तिकडे या लेवलचं तंत्रज्ञान आपण यूज करतोय. तुम्ही लोकल बघितलं ना, ऐकलं ना सध्या. इंटरव्ह्यूला घेऊन आता तुम्ही 3 टाइम इंटरव्ह्यू केला, त्याच्यामुळे हा स्पेशली क्वेश्चन मला विचारावा वाटला तुम्हाला. बरेचसे कॅन्डिडेट असतात मेन्स पर्यंत खूप छान तयारी होते त्यांची, आन्सर रायटिंग म्हणा, प्रेझेंटेशन म्हणा, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन असेल, तर खूप छान पद्धतीने करू लागतात, कॉन्फिडन्स खूप असतो. पण जेव्हा इंटरव्ह्यूचा कॉल येतोय आणि मला पॅनल आता फेस करायचं, तेव्हा मात्र फ्लक्च्युएशन सुरू होतात. तुमचे 3 इंटरव्ह्यूज आहेत, 3 इंटरव्ह्यू मध्ये तुमचे कॉन्फिडन्स लेवल काय होते, फर्स्टला काय, सेकंडला काय, थर्डला तुम्ही नेमकं काय काय चेंजेस केले आणि कशा कशा प्रकारे तुम्ही पॅनलला टॅकल केलं, एकदम जिवंत अनुभव द्या. म्हणजे आता ह्या मला वाटतं की ह्या वर्षी पण आमचे काही कॅन्डिडेट आहेत की ते इंटरव्ह्यूला जाऊ शकतात, तर काहीतरी त्यांना त्याच्यातून इनपुट मिळतं. नक्की नक्की. इंटरव्ह्यूचं म्हणजे स्पेसिफिकली माझं असं आहे की माझा इंटरव्ह्यू बद्दलचा अप्रोच असाच होता की मी स्वतःला इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर डायरेक्ट नाही करू शकत, की इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आणि मला आता स्वतःला प्रिपेअर करायचं इंटरव्ह्यूला. इट इज अ कंटिन्युअस प्रिपरेशन, की आपल्याला स्वतःवर काम करत राहायचं इंटरव्ह्यूसाठी. जर मला कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा तर मला मेन्स नंतर नाही तो बिल्डअप करणार, की मला कम्युनिकेशन करायचंय, कनेक्ट करायचं लोकांशी. तर मी असं नाही म्हणू शकत की मेन्सचा एक्झाम होऊ दे, रिझल्ट येऊ दे आणि तेव्हा मी कनेक्शन बिल्डिंग, अर्थात तेव्हा तुम्हाला रिझल्ट येणार आहेत, थोड्याफार प्रमाणात येणार आहेत, पण तेवढ्या इफेक्टिव्हली नाही येणार आहेत ते. तर तुम्हाला ते कुठेतरी पार्ट ऑफ हॅबिट करावे लागेल, की इंटरव्ह्यूसाठी स्वतःला प्रिपेअर करणार. इट इज नॉट लिमिटेड टू युअर एक्झामिनेशन, की फक्त एक्झाम झाली, एक्झाम क्लिअर झाली किंवा नाही झाली आणि तेवढंच फक्त ते डिपेंडेंट नाही आहे. तुम्हाला बाकीच्या एरियाज ऑफ लाईफमध्ये सुद्धा त्याचा डेफिनेटली फरक पडणार आहे, जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करणार इंटरव्ह्यूसाठी, पर्सनॅलिटी बिल्डिंगसाठी. आणि कमिंग टू माय एक्सपिरियन्स रिलेटेड टू इंटरव्ह्यूज, तर माझा जेव्हा फर्स्ट इंटरव्ह्यू होता, तर मला अजूनही आठवत आहे की माझा जो अप्रोच होता इंटरव्ह्यूला घेऊन, की असं वाटत होतं की लेट सी काय होतंय का, म्हणजे फर्स्ट इंटरव्ह्यू मला माहीत नाही आहे, काही मॉक ट्राय केलेत आणि ते पण मी ऑनलाईनच ट्राय केले होते तेव्हा. तर त्याच्यामुळे मला फिजिकल मॉक इंटरव्ह्यू देण्याचा चान्स नव्हता मिळाला. तर तेव्हा मी म्हटलं होतं की ठीक आहे, लेट सी कसं होतंय वगैरे. जिथे डॉक्युमेंटेशन, जिथे आम्हाला बसून डॉक्युमेंटेशन वगैरे सुरू होतं, तिथे पण मला ती एक धाकधूक होतीच की आता आपल्याला कॉल आउट करतील, आता करतील. आणि जेव्हा कॉल आउट केलं, म्हणजे मी कंटिन्युअसली आत बाहेर करत होती टू रिलॅक्स मी अप, की सगळं ठीक आहे वगैरे. हे माझं फर्स्ट इंटरव्ह्यूचं सांगते मी. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा मला तिथून वेटिंग एरियामध्ये नेतात, वेटिंग रूममध्ये, पॅनलच्या बाहेर आपण असतो तिथे लिटरली माझे हार्टबीट्स मला जाणवत होते, म्हणजे ऐकू येत होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा मला जावं लागलं की वेटिंग एरियापासून ते पॅनलचा जो डोर असतं तिथपर्यंत, तो जो वेळ मला अजूनही आठवतो, एवढा फार मोठा वाटत होता तो वेटिंग एरियामधला जो पिरियड होता, टिल आय एम रीचिंग दॅट डोर ऑफ माय इंटरव्ह्यू रूम. आणि इंटरव्ह्यू रूममध्ये एंटर केल्यावर पण तो नर्वसनेस तसाच कॅरी केला होता. भले तो, कारण पॅनल इनिशियली असं करतं की तुम्हाला जर वाटत असेल तर ते थोडंसं तुम्हाला ऐकते, तिथे असं नाही बसले, तुम्हाला त्यांचा अप्रोच हा नाही की तुम्हाला सिलेक्ट नाही करायचं, दे आर सिटिंग देअर टू सिलेक्ट यू. बट ते जे पण काही सिच्युएशन तुमच्यासाठी क्रिएट करतायत ते तुम्ही कशी हँडल करता, एवढी एक बेसिक थिंग मी तिथून कॅरी केली होती, की त्या फर्स्ट इंटरव्ह्यू नंतर, की तिथे ते मला म्हणजे तुम्हाला मी रिजेक्ट करण्यासाठी बसलोय असा अप्रोच नसतो त्यांचा. ते तिथे तुम्हाला फक्त इव्हॅल्युएट करायला बसले असतात आणि तुमच्या पर्सनॅलिटीला, नॉट जस्ट युअर नॉलेज. कारण तुम्ही मेन्स देऊन येता याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी नॉलेजेबल आहात, पण तुम्ही ते कसं प्रेझेंट करताय आणि तुम्हाला जे उत्तरं नाही येते तिथे तुम्ही किती कामली कन्वे करता येते, किंवा तुम्हाला जेवढं पण काय येतंय ते तुम्ही कसं प्रेझेंट करताय, हे एक इंटरव्ह्यूचं बेसिक टेक्निक आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतरचा जो माझा सेकंड इंटरव्ह्यू होता, तो सेकंड आणि थर्ड इंटरव्ह्यू बोथ, त्यावेळेस मला हा प्रॉब्लेम आला नाही, कारण मला या गोष्टी मी फर्स्ट इंटरव्ह्यूमधूनच शिकले होते. आणि थर्ड इंटरव्ह्यूचा अप्रोच जो सेकंड इंटरव्ह्यूला खूप छान झालं होतं, तरीही मी इंटरव्ह्यू रूममध्ये एंटर करण्याच्या आधी तरीही मी थोडीशी होते सर, नर्वस पण होते, मला धाकधूक पण वाटत होती. बट मी तिथे रिलॅक्स केलं, फक्त जस्ट इट वॉज अ मॅटर ऑफ ओनली 1 मिनिट आय गेस.
तिथे रिलॅक्स केलं मी आणि खूप हसत म्हणजे स्माइली फेस ठेवूनच मी एंटर केलं होतं आणि मला पॅनलसोबत पण इंटरॅक्शन करताना जास्ती त्रास झाला नाही. ते एक म्हणजे आणि म्हणजे तिथून मी हा अप्रोच कॅरी केला की मला इंटरव्ह्यूला जायचं तर स्ट्रेस घेऊन नाही जायचं. मला त्या पॅनलसोबत मला किती येते मला माहिती, मला कसं येते मला माहिती आहे, मला कसं प्रेझेंट करायचं हेही मी करते. आता तिथे ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू मला काय करायचं तर फक्त पॅनलसोबत मला एक चांगले कम्युनिकेशन करायचं आहे. ते मला काय विचारतात, ते मला किती येते मला माहिती आहे ना, मी तेवढंच करणार आहे. मी तिथे पॅनिक मोडमध्ये नाही जाणार आहे. पण हा अप्रोच होता की मला ते जेवढे वेळ मिळतो ना तेवढे 40 मिनिटं पण मिळतात मला, तर ते ॲक्च्युली असं होतं की एवढी मोठी माणसं माझ्यासाठी वेळ देतात ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. सो लेट्स टेक ॲडव्हान्टेज ऑफ इट, की त्यांच्यासाठी एक इंटरॅक्शन बिल्ड करूया, कम्युनिकेशन करूया. असं नाही की कॅज्युअल वेमध्ये, ऑब्व्हियसली तिथे तुम्हाला फॉर्मल राहावं लागणार आहे, तुम्हाला अननेसेसरी आपण हसू नाही शकत तिथे. पण तो जो एक एक तेवढा जो पिरियड असतो तो आपण एन्जॉय करायचा, ॲक्च्युली तो मुमेंट जगायचा. हा माझा अप्रोच होता थर्ड इंटरव्ह्यूसाठी आणि दॅट हेल्प मी. जिवंत फर्स्ट इंटरव्ह्यूला म्हणजे पहिल्यांदा भीती, दुसऱ्यांदा ती आणखी कमी झाली, तिसऱ्यांदा फ्लॉलेस. नाव खास मुलींसाठीचा क्वेश्चन आहे. मुलींच्या करिअरमध्ये एक अशी फेज येते का, एज नंतर की फॅमिलीचं कधी स्वतःहून म्हणा किंवा इनडायरेक्टली म्हणा कधी प्रेशर येऊ लागतं. कधी कधी फॅशन म्हणजे फॅमिली म्हणजे आईवडिलांना प्रेशर द्यायचं नसतं मुलींना, पण सोसायटीचं प्रेशर आईवडिलांवरती येतं आणि ते प्रेशर मुलांवरती द्यायचं. आता 24 आहे, आता 25 आहे, आता बघायचंय, आता बघूयात पुढे काय करायचंय. तर हे जेव्हा येऊ लागतं ना तर करिअरमध्ये ऍडजस्टमेंट येतात. मग मोठं स्वप्न बघितलेलं असतं, लाईक IAS स्वप्न बघितले, पण हळूहळू गाडी तलाठीकडे किंवा सोडून द्यायला भाग पडतं. इव्हन खूप फिमेल कॅन्डिडेट इव्हन आपल्या आजूबाजूचे सुद्धा आपण बघितलेले आहे की ते आता काम घर सांभाळतात पण पोटेन्शियल होतं. तर मग ह्या एज मध्ये नेमकं टॅकल कसं करायचं फॅमिली? आता संबंध तर आपण मोडू शकत नाही, भांडणं पण आपण करू शकत नाही. तर नेमकं असं काय स्किल किंवा कोणती गोष्ट असली पाहिजे की ज्याच्यामुळे ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते किंवा टॅकल करता येऊ शकेल मुलींना? येस, ह्याच्यात तर ना मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की ना हे प्रॉब्लेम्स येणार आहेत, ह्याला नकारूच नका. की तुम्हाला कोणी लग्नाबद्दल विचारू नये अशी अपेक्षा सोडून द्या, कारण ते विचारलंच जाणार आहे की लग्न कधी करणार, आता अभ्यास खूप झाला वगैरे वगैरे. नातेवाईकांपासून अगदी तुम्ही जिथे काम कराल तिथे सुद्धा विचारणारच आहेत. त्याच्यामुळे अपेक्षा सोडून द्या की कोणी मला असं विचारूच नाही, कारण जेव्हा आपण अपेक्षा ठेवू ना तेव्हा आपण स्वतःलाच इरिटेट करत राहतो की असं का विचारतात मला, ह्यांना समजत नाही का. तर तो माइंडसेटच सोडून द्या की असं मला कोणी विचारूच नाही. ठीक आहे, विचारणार आहेत, तुम्ही कसं टॅकल करणार आहेत तुम्ही तुमचा माइंडसेट ठरवा की तुम्ही तुमचा अप्रोच कसा ठेवणार आहात. सगळ्यात मेन म्हणजे फॅमिली, रिलेटिव्स काय म्हणतात किंवा बाकीचे तुमचे काय म्हणतात ते तेवढं मॅटर करणार नाही जोपर्यंत आपल्याला फॅमिली सपोर्ट नाहीये. तर फॅमिली सपोर्ट बद्दल पण आई बाबा आपलं काही चुकीचं तर अर्थातच विचार करत नाहीयेत. ते त्या अनसर्टनिटीचा विचार करतात जी अनसर्टनिटी आपण पण विचार करतो की एक्झामची सर्टनिटी नक्की काय, बरोबर. तर अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की एकतर आपल्या माइंडमध्ये क्लिअर पाहिजे की मला लग्नाबद्दलचे काय विचार आहेत, माझी थॉट प्रोसेस काय आहे, मला कधी लग्न करायचं आणि कधी कोणासोबत करायचं किंवा कशी व्यक्ती हवी आणि कधी करायचं, मला स्वतःला इस्टॅब्लिश केल्यावर करायचं किंवा जर नाही झालं तरी माझे क्रायटेरियाज काय आहेत किंवा लग्नाबद्दलचे माझे विचार काय आहेत. आणि आईबाबांना ते कन्वे करणं की मी का सध्या रेडी नाहीये. आणि मला अजूनही आठवतं की माझा जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट होता ज्युडिशरीचा, मी प्रिपरेशन जस्ट सुरू केलं होतं, म्हणजे कोविडचा पिरियड असेल सर 2020 आणि 21चा. तर तेव्हा जवळपास ते बघणं वगैरे प्रचंड सुरू झालं होतं आणि माझं प्रिपरेशन पण सुरू होतं. आणि तेव्हा मी मुद्दामून घरी सांगितलं नव्हतं बिकॉज आय वॉज नॉट शुअर अबाउट माय सेल्फ की मी किती रेडी आहे याच्यासाठी एक्झामसाठी. जर मी तोंडातून काढतेय तर ते आणखी 10 लोकांना समजणार आहे, तर त्याच्यामुळे मला आणखी स्ट्रेस नको यायला. सो मी स्वतःसाठी टाइम घेत होते की लेट्स अनालाइज की मी किती रेडी आहे किंवा मी किती करू शकते. तर त्याच्यामुळे घरी सुद्धा सांगितलं होतं की मी प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे, करणार आहे हे त्यांना माहिती होतं, पण स्टार्ट केलेलं हे त्यांना माहित होतं. त्याच्यामुळे लग्नाचं वगैरे सगळं सुरू झालं होतं. तर दॅट पॉईंट ऑफ टाइम मला स्वतःसाठी स्टँड घ्यावा लागला आणि त्यांना कम्युनिकेट करावं लागलं की, आणि कम्युनिकेट म्हणजे असं नका करू की ते ऑफेंड होते, कारण जेवढं आपण त्या वेमध्ये जाणार ना तेवढं आपण स्वतःला जास्ती इरिटेट करू किंवा आपण जास्ती मेंटल एनर्जी तिथे इन्व्हेस्ट करतो. तर तुम्ही आपले जर थॉट प्रोसेस क्लिअर असेल की मला काय हवंय आणि कधी हवंय आणि का सध्या नकोय, तर ते फक्त कम्युनिकेट करा आणि फॅमिली सपोर्ट करेल. असं नाही होणार की कंटिन्युअसली ते 2-2 महिन्याने परत येईल त्यांच्या बोलण्यातून,
अर्थातच येईल. जेव्हा डिले होतं शेड्यूल तर त्यांना पुन्हा पुन्हा ते येणारच आहे, कारण बाकीचे जे सराउंडिंग असणारे रिलेटिव्ह सोसायटी ते त्यांना कंटिन्युअसली सांगत असतात ते. बट एवढं क्लिअर ठेवा की जरी विषय आला तरी आपल्याला ते टॅकल कसं करायचं आपल्या फॅमिलीसोबत. आता राहिली गोष्ट बाहेरच्या लोकांची, रिलेटिव्ह असू दे, तुमचे कोवर्कर्स असू दे, तर त्याच्यात तुम्ही ठरवा कोणाला उत्तरे द्यायचे आणि कोणाला नाही द्यायचे. कोणाला फक्त टाळून द्यायचे की हां ठीक आहे आम्ही करू वगैरे, आणि कोणाला उत्तरे द्यायचे आणि कशी द्यायचे. बस मला नाही वाटत की ह्याच्या पलीकडे ह्याच्यापेक्षा कुठली गरज पण आहे की अनलेस अँड अंटिल तुम्हाला कम्युनिकेट करता येतं बेटर तुमच्या फॅमिलीशी. मेन म्हणजे फॅमिलीने सपोर्ट केला की अर्ध युअर हाफ बॅटल इज डन. त्यांनी सपोर्ट केला की मला माहिती की केवढा रिलीफ फील होतं, आणि जेव्हा फॅमिली सपोर्ट नसतो तेव्हा तो किती बर्डन समजतं. सो पहिले फोकस करा की तुम्ही फॅमिलीशी तुमची बॉन्डिंग नीट ठेवा. की मला माहिती आहे, कारण आपलं एक या स्टेटमध्ये असतो की का मला सगळे प्रेशर करतात, त्यांना समजत नाहीये का वगैरे, आपले असे थॉट्स असतात. बट टेक इट लाईटली, हे होणार आहे. अप्रोच ठेवा की हे तुम्ही ह्याला पूर्णपणे नाही नाही म्हणू शकत. ॲट सर्टन पॉईंट ऑफ टाइम तुम्हाला ते प्रश्न फेस करायचेच आहेत. सो असे फेस करा की जेणेकरून तुमची मेंटल एनर्जी पण जास्ती ट्रेन नाही होणार आहे, आणि कम्युनिकेट पण तुम्ही तुमच्या फॅमिलीला बेटर करताय की ते त्यांना पण माहिती आहे की नाही आपली मुलगी काहीतरी व्यवस्थितच करते आणि ती करेल. नाही केलं ना स्टील शी हॅज द कॅपॅसिटी की तुम्हाला हे पण कम्युनिकेट अर्थातच करावं लागेल की जर ठीक आहे मी हे करते, हे नाही झालं तरी आय नो की मी काहीतरी करू शकते आणि त्याने मला काही नुकसान नाही होणार आहे. हे जर त्यांना माहिती आहे, त्यांना माहिती आहे की ठीक आहे आपली मुलगी जे करते ते व्यवस्थित करते, ह्याच्यात काही नुकसान होणार नाही, जरी नंतर लग्न झालं तरी, तर माझ्या मते सपोर्ट मिळायला एवढा त्रास नाही होणार. फक्त काही एफर्ट्स आपल्याला देणं आहेच, ते तुम्ही एस्केप नाही करू शकत असं मला वाटतं. आणि जास्त काही प्रवासामध्ये पर्सनली अनुभवाला बघितलेलं आम्ही एवढ्या वर्षापासून की हे स्वप्न तर त्यांचं एकटेच नव्हतं. जेव्हा आता कोणाला जेव्हा माझं सिलेक्शन झालं असं वाटतं. खूप गोष्टी बघितल्या आणि फर्स्ट स्टार्टिंग जेव्हा अर्धा इंटरव्ह्यू आल्या मला वाटतं वडिलांनी खूप सपोर्ट केला. येस येस अजून अटेम्प्ट दे. हो म्हणजे येस म्हणजे मी जेव्हा मी म्हटलं की सगळं बघणं वगैरे सुरू झालं होतं तेव्हा मी माझ्या फॅमिली सांगितलं होतं की फक्त 1 वर्ष द्या मला, त्याच्याहून जास्त मी मागत नाहीये तुम्हाला, फक्त 1 वर्ष द्या. त्याच्यात झालं तर ठीक आहे, नाही झालं तर तुम्ही म्हणाल तसं. तेव्हा मला 1 वर्ष मिळालं पण होतं. इंटरव्ह्यू देऊन आले होते. आय गेस काहीतरी 17 जानेवारीला माझा रिझल्ट आला होता, आणि तेव्हा मला समजलं की माझा रँक कमी आलाय. इंटरव्ह्यू क्लिअर झालाय पण आपला रँक कमी आल्यामुळे आपलं सिलेक्शन झालेलं नाहीये, नाही होणार हे समजलं होतं. सो मी होप सोडले होते की आता ठीक आहे आपल्याला जायचं आहे आणि सगळं पुढचं प्रोसिजर सुरू होणार आहे. आणि तेव्हा असं झालं की रिटर्न येताना बाबा बोलले की तू सेकंड अटेम्प्ट दे. जरी बाकीच्यांचं म्हणणं होतं की नाही आता लग्नच करायचं आहे, तरी बाबांनी तो इनिशिएट स्टेप घेतली आणि बोलले नाही तू सेकंड अटेम्प्ट पण दे. सो दॅट वॉज लाईक की मी एक्सपेक्ट नव्हतं केलं आणि अनएक्सपेक्टेडली तो सपोर्ट आला होता. सो असं ते, आणि हा सपोर्ट जेव्हा मिळतो ना तेव्हा एक रिस्पॉन्सिबिलिटी पण येते की आपल्याला करायचं आता, की त्यांचा जो भरोसा आहे आपल्यावर तो तुटू नाही द्यायचा. इथं ना मी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. आता बघा त्यांना 1-2 वर्ष मिळाले, त्यांनी तिसऱ्या अटेम्प्टला करूनच झाला. त्याचे 3 अटेम्प्ट इंटरव्ह्यू पर्यंत पण ते पॅरेंट्सला स्टील केलं. सेकंड थिंग आपण म्हणतो आता समजा तुमच्या मनामध्ये सेम असेल की मी पण माझ्या पॅरेंट्सला म्हणून मला 2 वर्ष द्या, 3 वर्ष द्या, 4 वर्ष द्या. आणि ठीक आहे ना तुम्हाला भेटायला पण पाहिजे, पण आपली फायनान्शियल सिच्युएशन आपण 4 वर्ष त्याच्यावरती बर्डन काय येणार आहे. आता हे सगळं करत असताना अंधा कमवत पण होत्या त्याच्या अजून सुरू त्या केसेस लढत होत्या. म्हणजे दिवसा ॲज अ लॉयर प्रॅक्टिस पण करायची, केसेस लढायच्या, अभ्यास पण करायचा आहे, फॅमिलीचं हे सगळं आपण म्हणजे सोसायटीचं प्रेशर फॅमिलीवर ते पण झेलायचं. हे सगळं करत असता असता ते पोहोचलंय. पण फॅमिलीला त्यांचं म्हणजे त्यांचं स्वतःची सस्टेनेबिलिटी ते करत होते. त्यांची अर्निंग चालू आहे, एक्झाम देत आहेत, इंटरव्ह्यू पर्यंत जात आहेत. ही क्वालिटी, ही गुणवत्ता आपल्यामध्ये असणं पण आवश्यक आहे. फक्त वेळ नका मागू. वेळ मागण्याच्या मागे तुमचे क्वालिटी पॉइंट्स काय, तुम्ही त्याच्याबद्दल काय देताय हे सुद्धा मॅटर. नाहीतर माझं मला शुअरिटी नाहीये आणि मला 4 वर्ष चुकीचं आहे की नाही, मग ते बर्डन कुणावरती येणार फॅमिली. तर तुम्ही फॅमिलीकडनं वेळ घेतला तर तुमचे ड्रीम्स, तुमचे गोल्स आणि त्याच्यासाठी असणारी क्वालिटी ही तुमची ऑथेंटिक असते. मी शुअर आहे मला 4 वर्ष पहिले मी हे गोष्ट करून दाखवतो, मी हे बदल आणून दाखवतो. त्या मला ते 3 वर्ष, ते मला ते 4 वर्ष. आणि रोज रोज पॅरेंट्सला आपण त्या रस्त्यावरती दिसतोय. नाहीतर आज तुम्ही परमिशन घेतली आणि उद्या चालले आपल्या दुसरीकडे, क्लास कधी बंद करताय, कधी येताय, कधी नाही, कधी अभ्यासाला बसताय, कधी नाही. मग ते काय काम असतं, तो वेळ घेणं काही नाही. कारण त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्हाला 1 वर्ष मिळालं तेव्हा जबाबदारी मिळाली, रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली.
जेव्हा तुम्हाला पण वेळ मिळणार आहे तुमच्यावरती, आता सध्या तुम्हाला वेळ दिला फॅमिली जबाबदारीच आहे तुमच्यावरती. त्या पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला ते ग्रॅप करायचंय, नाही झालं तुम्हाला माहिती की मी जेन्युइन प्रयत्न करतोय, तर तुम्ही ते वाढवू शकता एका एक्सटेंट पर्यंत. त्यासाठी तुमची जेन्युइनिटी, तुमची क्वालिटी असणं खूप आवश्यक आहे. ओके, एक ती जबाबदारी ही पण लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलींचा किंवा मुलांचं कुणी असू द्या, तुम्हाला करिअर मध्ये जायचं तर तुमच्या फॅमिली सोबत चांगला संवाद होणं खूप आवश्यक आहे. या एज मध्ये तुमचे सगळ्यात जवळचे दोस्त तुमचे आई वडीलच पाहिजे. ट्रस्ट सगळ्यात जास्त तुमचा त्यांच्यावरती, त्यांचा तुमच्यावरती पाहिजे. आणि ते नातं निर्माण करणं आता तरी आपल्या हातात आहे आणि तो प्रयत्न आपण केला पाहिजे. ओके, कारण की ह्या खूप वर्षांमध्ये एक गोष्ट बघतोय, मुलं पॅरेंट्सवरती ब्लेम करतायत, पॅरेंट्स मुलांवरती ब्लेम करतायत. म्हणजे आम्हाला समजून घेतलं जात नाही, आम्हाला ऐकून घेतलं जात नाही, हे दोघांकडची आहे डिमांड. तर कुठेतरी हा संवाद इस्टॅब्लिश झाला पाहिजे. त्यासाठी जर पालकांकडून प्रयत्न होत नसतील, कारण त्यांच्यावर ऑलरेडी खूप सारे ओझे नसतात, कमवायचे, घर चालवायचे, सगळं काही रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्ही एक हात पुढे करा. मे बी खूप चांगल्या प्रकारे तुमचं कम्युनिकेशन फॅमिली सोबत इस्टॅब्लिश होऊ शकतं. ओके, आता आणखी एक क्वेश्चन आहे, सेम सगळ्याच मुलांना मिळतो, प्लॅन बी. प्लॅन बीचं इम्पॉर्टन्स काय आहे, कधीपासून ठेवला पाहिजे प्लॅन बी, ठेवला पाहिजे पण की नाही, तुमची काय व्ह्यूज आहे? येस, डेफिनेटली फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. म्हणजे मी पण बऱ्याचदा फेस केला होता, कारण मी जेव्हा सुरुवात केली होती CDS FCAT साठी आणि तेव्हा मी एज बार झाले होते, तर तेव्हा माझं असं झालं होतं की नाही आपण सुरुवात केली पाहिजे होती आधी, असं वगैरे बरेच विचार माझ्या डोक्यात होते. आणि तेव्हा असं वाटायचं की म्हणजे ज्युडिशरीला पण जेव्हा मी प्रिपरेशन सुरू केलं होतं तेव्हा म्हणजे तुम्हाला असे पण मिळते जे म्हणतील नाही प्लॅन बी ठेवायचंच नाही, इफ यू आर कीपिंग प्लॅन बी तुम्ही डायव्हर्ट होताय. आणि असेही मिळते जे म्हणतील तुम्हाला की नाही प्लॅन बी इज इम्पॉर्टंट, नाही झालं तर अनसर्टिनिटी एवढी आहे. तर मलाही असे दोन्ही प्रकारे सांगणारे होते, म्हणजे कोर्टात पण मी जेव्हा भेटायचे किंवा दुसरीकडे पण जायचे, ते मला म्हणजे अगदी रिलेटिव्स पण ज्यांना ऍटलिस्ट माहिती होतं, बऱ्याच जणांना माहिती होतं, पण ज्यांना माहिती होतं त्यांना असं वाटायचं अरे खूप कठीण आहे, होत नाही, प्लॅन बी असणं खूप महत्त्वाचं वगैरे सगळं असायचं. पण त्यावेळेस मी स्वतः पॉज घेतला आणि म्हटलं आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि माझ्यासाठी काय काम करते, त्यांच्यासाठी ते काम करू शकतं, बट नॉट नेसेसरी की प्रत्येकाच माझा जो पॉईंट ऑफ व्ह्यू तो प्रत्येकालाच होईल, डिपेंड्स ऑन की तुमचे लाईफ सिच्युएशन्स काय आहेत. तर तेव्हा मी तेव्हा असं झालं होतं की जेव्हा मी जसं म्हटलं की मी 1 वर्ष मागितलं होतं आणि असंही म्हटलं की मी जेव्हा मला असं वाटलं की आपल्याला प्रिपरेशन करताना काही पिरियड सुरुवातीचा जोपर्यंत मी सिलेबस कव्हर करत नाहीये तोपर्यंत मला कम्प्लीट ब्रेक घ्यायचा आहे प्रॅक्टिसमधून, असं मी जेव्हा ठरवलं होतं तेव्हा मी प्लॅन बीचा अजिबात विचार केला नव्हता. सिलेबस म्हणजे कम्प्लीट सिलेबस, पूर्ण फोकस की माझे कन्सेप्ट किती क्लिअर आहेत. असं नाही की मी कन्सेप्ट क्लिअर करत नाही आणि प्लॅन बीचा विचार करते, दॅट इज लाईक की मी स्वतःशीच खोटं बोलते की मी हेच बरोबर करत नाही, तर डेफिनेटली प्लॅन बी ठेवणंच आहे मला. तर तुमची पहिले तर हे क्लॅरिटी घ्या की तुम्ही जे करताय त्याला तुम्ही 100% तुमची मनातून इच्छा आहे ना, तुमची काय गोल्स काय आहेत की का करायचंय तुम्हाला, तुमचा जो पर्पज आहे जे करण्यामागचा तो किती स्ट्रॉंग आहे तो पहिले अनालाइज करा. जर तो तुम्हाला मिळाला ना तर तुम्हाला समजेल की तुमचा ऍक्च्युली प्लॅन बी पण प्लॅन ए बनू शकतो. कधी कधी असं पण होतं, काही जण प्लॅन बी ठेवतात, जो प्लॅन बी ठेवलेला असतो त्याच्याशी रिलेटेड जो पर्पज असतो तो एवढा स्ट्रॉंग असतो की तो प्लॅन एला पण एक्साइट करतो. सो इथे हे येतं की सेल्फ रिअलायझेशन की तुम्हाला माहितीये का तुम्हाला काय हवंय आणि ते महत्वाचं आहे. जर तुम्हाला ते समजलं तर तुमचा जो प्लॅन ए आहे तो डेफिनेटली वर्क करणार. फक्त ते डिसाईड करा तुमचं प्लॅन ए काय आणि प्लॅन बी काय, नाही अदरवाईज असं नको व्हायला जे प्लॅन बी आहे तो ऍक्च्युली प्लॅन ए आहे. तर जर ते डिसाईड केल्यावर जो तुमचा प्लॅन ए असेल तर त्या प्लॅन एवर कम्प्लिटली सुरुवातीला फोकस करणं मॅन्डेटरी आहे असं मला वाटतं. कारण माझ्या कन्सेप्ट जेवढ्या होत्या त्या तेवढ्या स्ट्रॉंग नव्हत्या, मला त्याच्यासाठी जो वेळ लागत होता तो देणं मॅन्डेटरी होतं. तेव्हा मी प्लॅन बीचा अजिबात विचार केला नव्हता. पण एकदा झालं माझं सिलेबस कव्हर झाला, असं वाटलं की आता आपल्याला फक्त रिव्हिजन करायचे किंवा प्रिपरेशनचं डायरेक्शन थोडंसं चेंज करायचंय, चुका फक्त आपल्याला रेक्टिफाय करायच्या. तर अशा वेळेस मी विचार केला होता की आता प्लॅन बी आणि सेकंडली जेव्हा शेड्यूल डिले होतं, एक्झामचं शेड्यूल प्रचंड डिले झालं होतं, जेव्हा हा 2023चा अटेम्प्ट होता माझा, 23ला प्रिलियम्स झाली, 24ला मेन्स झाली, त्याचा रिझल्ट आला 25ला आणि 26ला इंटरव्ह्यू झाला. सो या कंटिन्युअस एवढे डिले झाला होता, तर ह्याच्यात आपल्याला नाही केलं तरी असं वाटतं की आता काहीतरी पाहिजे एवढं असून सुद्धा. तर अशा वेळेस तुम्ही प्लॅन बीचं जेव्हा तुम्ही ऑलरेडी जे डिसाईड केलं असतं त्याच्यावर तुम्ही डेफिनेटली एनी हाऊ तुम्ही जाता. जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास येतो ना की नाही आता मी केलेलं आहे, सफिशियंट आहे, जेव्हा ऍक्च्युली माझा एक्झामचा अटेम्प्ट येईल आणि जेव्हा मला ऍक्च्युली एक्झाम द्यायची तर मला थोडासा टाइम मिळाला, आय एम एबल टू डू इट. तर तेव्हा तुम्ही प्लॅन बीवर तेव्हा तुम्ही करू शकता की हा आता हळूहळू थोडासा जो टाइम आहे, सपोज करा मी 8 तास दिलेत माझ्या प्रिपरेशनसाठी, तर त्याच्यापैकी मी कदाचित 4 तास तिकडे देईन, 4 तास इकडे देईन.
तो डिपेंड्स ऑन की तुमचा रिक्वायरमेंट किती आहे, त्याच्यानुसार तुम्ही ते डिवाइड करू शकता. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा तुमचा सुरुवातीचा फेज असेल ना प्रिपरेशनच्या वेळेस, तेव्हा प्लॅन बी डोक्यात नको. दॅट विल डेफिनेटली गिव्ह यू सेल्फ डाऊट्स की माझं नाही होते, लेट्स ट्राय प्लॅन बी ऑल्सो. तर पहिले प्लॅन ए वर पूर्णपणे फोकस करा. तुम्हाला असं वाटतंय तेव्हा तुम्हाला असं वाटतंय की नाही मला प्लॅन बी असणं गरजेचं आहे, तेव्हा डिसाईड करा की हां आता मला प्लॅन बी करायला पाहिजे. बट टेक टाइम टू डिसाईड दॅट. समजलं ना? प्लॅन बी तुम्हाला ठेवायचा आहे. पण तुम्ही ते प्रिपरेशनच्या सुरुवातीला जर ठेवला, कारण की प्लॅन बी आहे तो म्हणजे हे साहजिकच मोठा असेल. आणि प्लॅन एची सुरुवात पण नाही केली तर प्लॅन बीचा विचार आपण जर मोठ्या प्रमाणात करू लागलो तर प्लॅन बी इझी वाटू लागतो ए पेक्षा. मग आपलं मन जे लहानपणापासून जे ट्रेन झालेलं आहे इझी वे साठी ते म्हणे प्लॅन बीच घेणार. कधी कधी आपण डायव्हर्ट होऊ शकतो. साधारण सांगितलं की मी सिलेबस कव्हर केलाय, मला माहिती आहे की एक मोठा चंक झालेला आहे, म्हणजे इथून पुढे मला फक्त रिव्हिजन करायचे आहेत, काही मिस्टेक्स असतील तर सुधारायचे आहेत, तेव्हा तुम्ही प्लॅन बी कडे वळा. जसं मी म्हटलं की आता 3 वर्ष लागली एक अटेम्प्टचा फक्त रिझल्ट येण्यापर्यंत 3 वर्ष लागले आहे ना, खूप मोठा टाइम फ्रेम आहे. त्याच्यामध्ये इन बिटवीन काय करायचं तुम्हाला, सिलेबस तुम्ही कव्हर झाल्यानंतर तुम्ही नंतर प्लॅन बी कडे वळू शकता. तुमच्यापैकी काही फर्स्ट इयर सेकंड इयर वाले आहेत त्यांनी तर आता प्लॅन बीचा विचार करायलाच नाही पाहिजे. तुमचा प्लॅन एला एवढा स्ट्रॉंग बनवा, जसं जसं फायनल इयरला झाले आयडल टाइम त्यांना तुम्ही त्याचा विचार. तुम्ही आता प्लॅन ए वरती खूप जास्त डेडिकेट पाहिजे. प्लॅन ए पूर्णपणे जर आपण त्याच्यावरती आपलं नियंत्रण आलेलं आहे किंवा आपल्याला ते समजले व्यवस्थित ग्राफ झाले तर तुम्ही प्लॅन बी कडे हा याच्यावरती आता माझं पूर्ण कंट्रोल आलेलं आहे, आता मी प्लॅन बीचा विचार करू शकतो. उद्या जर मला याच्याबद्दल काय करायचं झालं फक्त रिव्हिजन आहे, बाकी छोट्या छोट्या गोष्टी करायला लागतील. सगळं सुरुवातीपासून नवीन नाही करावं लागेल. असं प्लॅन ए सोबत तुमचा परिचय झाला पाहिजे प्लॅन बी कडे. सर याबद्दल मला आणखी एक सांगायचं होतं की मोस्टली मी मुलांना बघितलं की त्यांच्यावर घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी पण फायनान्शियल बर्डन्स असतात, तर त्याच्यामुळे त्यांना कधी म्हणजे मी माझ्या कलिग्सला बघितलं होतं, त्याच्यावरून मी सांगते की तेव्हा त्यांना थोडं होतं की आपण किती टाइम द्यावा किंवा किती टाइम देऊ शकतो. तेव्हा त्यांचं फ्लक्च्युएशन होतं की नको जाऊ दे आपण हेच करूया, सध्या आपल्याला इथून इन्कम येत आहे. तर मी जेवढं बघितलंय त्यांना, तर त्यांनी कसं केलं होतं की त्यांना माहिती आहे मला प्रिपरेशनसाठी एवढा वेळ लागेल, कमीत कमी असं नाही की एवढाच वेळ लागेल, पण ॲटलिस्ट एक टेंटेटिव्ह पण स्टील कॅल्क्युलेटेड की एवढा वेळ लागू शकतो. तर त्या वेळेसाठी त्यांनी तेवढा जो पैसा जेवढा लागणार होता घरी देण्यासाठी तो त्यांनी जमवून ठेवला होता की त्या वेळेसाठी मी कम्प्लिटली प्रिपरेशनवर फोकस करेन. ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. मला ही शेअर करावीशी वाटली कारण असतं मुलांवर पण, कधी कधी मुलींचं पण असतं की जेव्हा घरून फायनान्शियल बर्डन असतं तर तेव्हा असं करतात की तेवढ्या पिरियडसाठी लागणारा जो अमाऊंट आहे ती मी आधीच जनरेट करून ठेवेन, सो दॅट मला त्या प्रिपरेशनमध्ये ते बर्डन राहणार नाही. आहेत आमच्या 2 जॉब करून पण करणारे आपल्या समोर बसलेले आहेत त्या ओके करतायत जॉब करून आहे ना, स्ट्रगल्स आहेत सगळे. Struggles त्याच्यामध्ये आहेत. सांगितलं ना की तुम्ही करा प्लॅन एला सगळ्यात आधी स्ट्रॉंग बनवा. वेळ टाइम फ्रेम, आता वेळ नसेल तर अंगाने प्लॅन बी सांगितलं, आता जे सांगितलं ते सुद्धा ब्रेक आहे की त्या अमाऊंट जमवा, मग तो ब्रेक घ्या, तो स्टडी करा आणि प्लस वापस तो स्टडी झाला चंक आला वापस तुम्ही प्लॅन बी चा विचार आपण प्रमाणे निर्णय घ्या जसं तुमचं आहे. आणि जे फर्स्ट सेकंड इयर त्यांच्याकडे तो वेळ परत येणार नाही. मग वारंवार त्यांना हे सांगणं असतं कारण की याच्यामध्ये ग्रॅज्युएट झालेले यावर्षी एक्झाम देणारे पण आहेत अच्छा. आणि काही 2 वर्षांनी देणारे पण आहेत. ओके, मग आता हे त्यांच्याकडे 2 बराच वर्षांनी वेळ देणारे त्यांना वेळ परत येणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी आत्ताच त्यांचं होईल. प्रिपरेशन आता सॉलिड करून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही आदर्श म्हणून तुमच्या आजूबाजूला बघितलं पाहिजे जे यावर्षी एक्झाम देतात. आलोच तुम्ही त्यांना आदर्श म्हणा, हे तुम्हाला कळेल की काय सिच्युएशन. ओके. आणि एक क्वेश्चन आणखी आहे कम्युनिकेशन मध्ये. हा क्वेश्चन आहे कारण की कम्युनिकेशन मी तुमच्या सुरुवातीपासून बघितलं आपण SSB ला खूप जास्त त्यावेळेस फोकस केलेला आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप त्रुटी निघायच्या. आपण फोकस राहायचो, आपले शब्द निगेटिव्ह पॉझिटिव्ह येणं सगळ्यांवरती खूप बोलणं असायचं आणि कम्युनिकेशन तुमचं तेव्हापासून खूप छान आहे. प्रभुत्व आहे भाषेवरती, भाषा स्वच्छ आहे. आता होतं काय जनरली आता तुमच्या समोर समजा हे 50 कॅन्डिडेट्स आहेत, काही जण खूप छान बोलतात, काहींचं कम्युनिकेशन खूप छान आहे आणि काही खूप हुशार आहेत पण बोलत नाही, बोलणं होतच नाही किंवा घाबरत आहे. तर यांनी नेमकं म्हणजे बोलणं म्हणजे खरंच एवढं अवघड आहे का? तुम्ही 3 इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत, रोज जज समोर केस पण घेऊन जात असाल, क्लायंट्स तुम्हाला गुन्हेगारापासून ते एकदम पीडित लोक पण भेटले असतील, म्हणजे लगभग सगळ्या प्रकारचे लोक तुमच्या आता बघून झालेले आहेत. तर बोलणं एवढं अवघड आहे का? आणि आहे नसेल तर ह्या लोकांनी जे बोलायला घाबरत आहेत त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे त्या लेवलला येईपर्यंत, किंवा ते बोलणं खुलणं आपण ज्याला म्हणतो ना लोकांसमोर खुलणं, ते आपले जे काही तुमचे थॉट्स आहेत ते एक्सप्रेस करणं व्यवस्थित कॉन्फिडेंटली,
त्यासाठी काय करावं लागेल? असं ह्याच्यात ना सगळ्यात फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगेन त्या जणांना जे ते इनिशिएट करत नाही आहेत कम्युनिकेशन. तर मी माझ्याबद्दल सांगेन पहिले की सरांनी आता सांगितलं की मी आधी पण कम्युनिकेशन करायचंय, तर अगदी तेव्हा सुद्धा मी स्वतःला ना इंट्रोवर्ट म्हणायचे. हा टॅग लावला होता मी स्वतःला. तेव्हा मी लावायचे तरी सरांना माझं ते कम्युनिकेशन तेवढं चांगलं वाटलं होतं. तर का रिझन हेच होतं, मी स्वतःहून ते स्वतःला पुश केलं होतं की मला करायचंय. कोणीतरी पुश करेल आणि तेव्हा मी करेल, ठीक आहे. तो पुश आल्यावर तरी आपण करतोय का, एवढा फक्त प्रश्न विचारावा स्वतःला की की तेव्हा पण आपण स्वतःला मागे घेतोय. मग जोपर्यंत आपण ते स्वतःहून ठरवत नाही ना की नाही मला तो करायचंय, मला इनिशिएट काय होणार आहे, जास्तीत जास्त 2 जण हसणार आहेत, याच्याशिवाय काहीच होणार नाही. ते 2 जण नंतर निघून जाणार आहेत, त्याच्यातून तुम्ही शिकणार आहात. तर हा एक अप्रोच, थोडासा ना अप्रोच आपला चेंज झाला ना सर, माइंडसेट चेंज झालं की बऱ्याच गोष्टी आपल्याला इझी वाटायला लागतात की एवढं पण कठीण नाहीये. ठीक आहे, बोललो थोडंसं चुकेल, इकडे तिकडे होईल शब्द जास्तीत जास्त, बाकी काहीच होणार नाहीये. तर तेव्हा सुद्धा जेव्हा मी स्वतःला इंट्रोवर्ट म्हणून असं स्वतःला करायचं की नाही आपल्याला बोलायचं नाहीये वगैरे, किंवा मी काय बोलेल वगैरे, तर तेव्हा पण मी स्वतःला पुश करणं थांबवलं नव्हतं. आणि येस डेफिनेटली जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता आणि तुम्हाला समजतं एवढं पण डिफिकल्ट नाही की कोणाशी बोलताना काही एवढं हे होईल, समोरचे पण माणसंच आहेत. तर एवढं पॅनलमध्ये फक्त सुद्धा सेम. पॅनलमध्ये पण सेम की मी म्हटलं ना की ते तुम्हाला तिथे रिजेक्ट करायला बसले नाही की ह्याला येऊ दे आणि मी रिजेक्ट करतो, काही पर्सनल तुमच्याशी वैर नाहीये त्यांचं की येऊ दे आणि मी हिला रिजेक्टच करतो, असं कोणी बसलेलं नाहीये तिकडे. तुम्ही बोला, तुम्ही ओपन व्हा, तुम्हाला जे येते ते तुम्ही कम्युनिकेट तर करा. डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट दिसेल, पण त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. कुठेतरी तुम्हाला ओपन व्हावं लागेल. आता जर सपोज करा की तुम्हाला आपल्या क्लासमध्ये पण जर सर विचारत असतील, मॅडम विचारत असतील, तुम्हाला जेवढं येतं तेवढं बोलून तर बघा की ठीक आहे चला लेट्स ट्राय, कशी बोलतेय मी, मला मला भीती वाटतेय का, मी कुठे अडखळतेय का, ठीक आहे अडखळते ना, समजलं ना मी अडखळते, मग ठीक आहे त्याच्यावर काम करूया. मला भीती वाटते ना, आणखी एक भीतीवर मला असं वाटते मिरर प्रॅक्टिसिंग तुम्ही ऐकलंच असेल. मिरर प्रॅक्टिसिंग एक ते ट्राय करा की स्वतःला जे समजले ना, कुठली कन्सेप्ट घ्या तुम्ही, जी पण कुठली शिकली असाल, आणि तो स्वतःलाच मिररमध्ये बघून स्वतःच्याच डोळ्यात डोळे घालून ती एक्सप्लेन करण्याचं ट्राय करा. तुम्हाला रिझल्ट दिसणार आहेत, असं नाही की अजिबातच नाही. थोडं थोडं का होईना तुम्हाला स्वतः चेंजेस दिसायला लागते. ते थोडे थोडे चेंजेस जेव्हा दिसायला लागतात ना, तुम्हाला ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स येतो, तुम्हाला असं वाटतं आणखी करूया आपण, आणखी करूया, आणि तुम्ही ते एन्जॉय करायला लागाल ऑटोमॅटिकली. आणि ते मग नॅचरली एफर्टलेसली यायला लागेल, नॅचरली. आदत बनून जातो. येस. सेल्फ रिफ्लेक्शन. आता आणखी शेवटचा क्वेश्चन तुम्हाला आहे. तुम्ही माझ्याशी जोडलाय किंवा अकॅडमीशी जोडलेला आहात, काय तुम्हाला म्हणजे बेनिफिट झाला, काय तुमच्यामध्ये चेंजेस झाले, ऑप्टिमिस्टिक व्ह्यू याच्यावरती तुम्ही काय देणार? येस सर. माझी जर्नी तुमच्यासोबत फार जुनी आहे मी असं म्हणेन. आणि तेव्हापासून मला आठवते सगळ्यात पहिली गोष्ट जी मला आठवते ती म्हणजे ज्या क्वालिटीज मला स्वतःबद्दल माहीत नव्हत्या त्या मला समजल्या. ज्याबद्दल मला डाऊट्स होते, नाही ना आपण कुठे, असं म्हणतो ना आपण, नाही आपण कुठे, आपल्याला कुठे जमतं, त्या गोष्टी अगदी आरती मॅडम पण तेव्हा होत्या. विशाल सर सगळ्यात पहिले की त्यांनी सांगितलं होतं की अनघा तुम्ही हे करू शकता. आणि तेव्हा मी अनालाइज केलं होतं की खरंच आपण हे करू शकतो. आणि तेव्हा ऍक्च्युली मग तेव्हा इनिशिएट करणं की ओके SSB प्रिपरेशनमध्ये मग तेव्हा स्वतःला पुश करणं की आपल्याला हे करायचंय, मग तेव्हा सेल्फ रिअलायझेशन वगैरे या सगळ्या गोष्टी तेव्हापासून सुरू झाल्या होत्या की क्वालिटीज आपल्याला आपल्याबद्दल समजून घेणं त्या सरांनी शिकवल्या होत्या. म्हणजे मी आत्ताही या गोष्टीबद्दल, स्पेसिफिक या गोष्टीबद्दल सरांचं खूप धन्यवाद करते. सेकंडली की जसं मी आधी पण सांगितलं होतं सर, कोणत्याही कन्सेप्टकडे प्रत्येक बाजूने बघणं की आपण युजली अशा वर्ल्डमध्ये राहतोय ना, अगदी मी प्रॅक्टिस पण करताना बघितलंय, आयदर दिस वे ऑर दॅट वे. आपण बघतो की 2 एक्स्ट्रीम बाजू आपल्याला सांगितलेल्या असतात. कोणी असं नाही सांगत की तुमचा बॅलन्स्ड व्ह्यू हवा कुठल्याही गोष्टीला घेऊन, की त्याला दुसरी बाजू असू शकते, रादर आपल्याला माहित नसेल पण तिसरी पण बाजू असू शकते. तर अशा प्रकारे विचार करण्यासाठी म्हणजे माइंड ओपन होणं म्हणतो ना आपण, ते झालं होतं जेव्हा सरांशी बोलणं मी सुरू केलं होतं. आणि ही थर्ड म्हणजे पेशन्स, जी प्रिपरेशनमध्ये मला असं वाटतं महत्त्वाची आहे. पेशन्स असणं की आपण नाही म्हटलं तरी आपल्याला थोडं कधी कधी असं वाटतं होईल का यार, होईल का यार, मग तो शिफ्ट करणं की रिझल्ट बेस्ड किंवा आउटकम बेस्ड जो आपण करतो आणि त्याच्यामुळे जो स्ट्रेस येतो, होईल की नाही, रिझल्ट काय येईल, त्याच्यापेक्षा जे मी अभ्यास करते त्याच्यावर किती फोकस आहे आणि मी ते किती एन्जॉय करते, तो जो अप्रोच शिफ्ट होता तो फार बेनिफिशियल होता. आता हा क्वेश्चन विचारला तुम्हाला त्याला लागून मी आणखी क्वेश्चन विचारला. ठीक आहे, तुमचं JMFC झालं नसतं
तर तुम्ही ऍज अ लॉ खुश असता का किंवा त्याच्यामध्ये तुम्ही करिअरला बघितलं असतं? आणि हा क्वेश्चन विचारण्याचं कारण हे आहे की प्रत्येक स्टुडंट काही ना काहीतरी शिकत आहे, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी स्किल आहे. म्हणजे या स्टुडंटमध्ये काही लोक खूप छान म्युझिक क्रिएट करतात, खूप छान ऍक्टिंग करतात, डान्स करतात, वेगवेगळ्या कला आहेत. असं नाही की प्रत्येक जण त्या कलांमध्ये करिअर बनवणार आहे, तर प्रत्येकाचं काही काही बॅकग्राऊंड पण आहे. खूप छान आर्किटेक्टची पण अभ्यास फर्स्ट क्लास केलेला आहे, इंजिनियर्स आहे. तर तुम्ही जे मेप्सीचं झालं नसेल, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खुश असता का? ऍज अ लॉ प्रॅक्टिशनर करिअरला बघितलं असतं का? आणि बघितलं असतं तर कोणत्या एक्सटेंट पर्यंत त्याला पुढे घेऊन गेला असत की आता मला सॅटिस्फाईड वाटतंय? ओके. ह्याला मी माझ्या थर्ड इंटरव्ह्यूशी लिंक करेन सर, की थर्ड इंटरव्ह्यूला बराच वेळ गेला होता. मी जसं सांगितलं तुम्हाला की 23चा इंटरव्ह्यू, 23चा अटेम्प्ट होता 2023चा. तर यावेळेस जेव्हा या ड्युरेशनमध्ये जेव्हा मी प्रॅक्टिस सुरुवात केली होती, तर तेव्हा ऑलमोस्ट माझा माइंडसेट हाच होता की एक्झाम येईल तेव्हा येईल, मी जे करते त्याच्यावर मी फोकस करायचं आहे, आणि ते नाही झालं ना तरी मला माहिती आहे की मी जे करते ना त्याच्यात मला सक्सेस मिळणार आहे. और रॅदर बाकीच्या अपॉर्च्युनिटीज पण मी गॅदर करू म्हणजे मिळवू शकत होते. म्हणजे त्या डायरेक्शनने माझे प्रयत्न सुद्धा सुरू झालेले होते. सो आणि हे कधी केलं मी, जेव्हा मला माहिती होतं की आपलं आता प्रिपरेशन कुठपर्यंत आलेलं आहे, आणि ते केलं तरी मला जरी आला पुढे एक्झाम आली तरी मला तेव्हा कुठे म्हणजे नुकसान नाही होणार आहे त्याने. तेव्हा मी कम्प्लिटली त्याच्यावर फोकस केला होता. आणि मला माहिती होतं जर एक्झाम सपोज करा अजून 4 वर्ष नाही आली तरी मी ह्याच्यात सक्सेसफुल होणार आहे, आणि मला त्याच्यात कुठलं रिग्रेट नाही राहणार आहे. सगळ्यात मेन म्हणजे मला रिग्रेट नको हवं होतं की मी केलं नाही, किंवा मला हे करायचं होतं पण मी हे केलं नाही. हे करू शकले असते, मला ते करायचं होतं आणि मी ते केलं. एवढं हा एक अप्रोच होता माझा. की अगदी घरच्यांना पण मी सांगितलं होतं की त्यांना जो स्ट्रेस येत होता की मी जे करते ना ते सुद्धा व्यवस्थित आहे आणि मी याच्यात पण एक्सेल करू शकते, मला स्वतःवर एवढं कॉन्फिडन्स आहे आता. आणि डेफिनेटली एक्सपिरियन्स थ्रू येतं. असं नाही की मी डायरेक्ट एंटर केला आणि मला कॉन्फिडन्स आला. डेफिनेटली दॅट इज नॉट प्रॅक्टिकल ऑल्सो. तर जे करत होते त्याच्यात माझं जास्तीत जास्त मी देऊ शकेन याचा प्रयत्न केला, आणि कॉन्फिडन्स येत गेला तसं तसं मला माहिती होतं की आपण ते नाही झालं तरी हे सुद्धा भारी सुरू आहे, आपलं काही प्रॉब्लेम येणार नाहीये, आणि ह्यालाही आपण पुढे नेऊ शकतो असं मला वाटत होतं. हे मला आवडलं खूप जास्त. गिल्ट नसलं पाहिजे. तर तुम्ही करिअर शिफ्ट करताय, मग एवढे वर्ष युपीसीला दिले किंवा एमपीसीला दिले, व्हॉट एव्हर ज्याला दिले त्याचं काय. त्याच्यामुळे सुरुवातीला पण मी क्वेश्चन आमदारांना विचारला होता की युपीसीचा अभ्यास आपल्याला जर्नीमध्ये खूप मदत करतो. म्हणजे उद्या एखाद्याच्या वाट्याला यश नाही आलं ह्या क्षेत्रामध्ये, तुमचं जे दुसरं क्षेत्र आहे प्लॅन बी, तुम्ही जे ठेवलेलं आहे प्लॅन बी, कधी जेव्हा प्लॅन ए तुमच्या करिअरमध्ये आहे, तुम्ही त्याच्यावरती चांगले महारत हासिल केली आहे, त्याच्यानंतर जो तुम्ही प्लॅन बी बनवलाय त्याच्यामध्ये पण तुम्ही चांगलं स्किल करू शकता. जसं की अनलॉन कॉन्फिडन्स, की ठीक आहे ऍज अ लॉयर म्हणून मी चांगलं स्ट्रेच करू शकतो. म्हणजे आता त्या जेव्हा मंडेला इथून निघाले त्यांची पुण्याला केस, म्हणजे कल्याण पुण्याला ती केस मिळाली की त्या कंपनीचं म्हणणे की तुम्ही तिथे रिप्रेझेंट करा. म्हणजे त्यांनी त्या कामामध्ये पण अशी एक्सलन्सी, आणि कंपन्या मोठ्या मोठ्या त्यांचं म्हणजे तुम्ही तिकडे तुम्हीच रिप्रेझेंट करा. म्हणजे इकडचे केस तुम्ही आमच्या केले तुम्ही पुण्यामध्ये पण आम्हाला रिप्रेझेंट करा. कारण की त्या कामामध्ये पण त्यांनी एक्सलन्सी मिळवली होती. गिल्ट नाही करत बसले की आता मला हे नाही भेटलं, आता मी लॉयर पण कशी पण 19-20 लॉयर, तिथे पण एक्सलन्सी. ऑलवेज एक्सलन्सी म्हणजे हे आपल्या 100% देणं आहे. आपण तेवढंच करू शकतो. मग इथे नाही तर इथे पण 100% द्या. गिल्ट नका ठेवू. कारण की गिल्ट लाईफ टाइम खातो. त्या गिल्टचा परिणाम आपल्यावर होतो, आपल्या येणाऱ्या पिढीवरती, आपल्या मुलाबाळांवरती होतो, आणि ते पण तसेच घडतात. सो ती सायकल स्टॉप करा. खूप छान माहिती मला ना, छान वाटलं सगळ्यांना. सर आणखी एक गोष्ट सांगायची होती मला शेड्यूल बद्दल, जी मी फेस केली होती, म्हणून मला असं वाटतं की शेअर करावं यांच्यासोबत. की कसं होतं, जे ऑलरेडी प्रिपरेशन करतात, ज्यांना अटेम्प्ट येणार आहे, तर तुम्ही मे बी रिलेट करू शकाल की कसं आपण शेड्यूल बनवतो प्रत्येक दिवशीचं, की आपल्याला हे करायचंय, या सब्जेक्टचं एवढं करायचं, या सब्जेक्टचं एवढं करायचं, म्हणजे जे पण काही तुमचे शेड्यूल असतील, प्रत्येक जण तसं शेड्यूल बनवत असतो. आणि जेव्हा ते शेड्यूल डेली फॉलो होत नाही, काहीतरी राहतंय, गिल्ट येतो की नाही यार शेड्यूल नाही होते, 100% फॉलो नाही होते. आणि कंटिन्युअसली आपण ते सेकंड डेला पण सेम कॅरी करतो तो, की काल नव्हतं झालं आज व्हायला पाहिजे, पण प्रेशर असतं की आज व्हायला पाहिजे. सो एक गोष्ट मला समजली होती, शेड्यूल कोणाचंच फॉलो होत नाही 100%. त्याच्यामुळे तो गिल्टच सोडून द्या की माझं नाही होते बाकीच्यांचं होतंय. तो कम्पॅरिझनच सोडून द्या की माझं पण व्हायला पाहिजे कारण बाकीच्यांचं होतं. कोण जर म्हणत असेल ना 100% फॉलो होते, एक तर त्याने खूपच प्रॅक्टिकल बेस्ड शेड्यूल बनवलं असेल म्हणून होते, आयदर तो खोटं बोलतोय. ठीक आहे. सो त्यांचं दुसऱ्यांचं होतं हा प्रेशर घेऊ नका. तुम्ही किती करताय, अगदी तुम्ही 80% जरी फॉलो करू शकताय ना,
स्टील पॅट युअर सेल्फ. तू स्वतःला म्हणजे आपण जे करतो ना त्याच्याबद्दल आपण स्वतःला चांगलं पण म्हटलं पाहिजे की यू आर एबल टू डू दिस, रादर दॅन थिंक की अरे मी हे नाही करू शकत आहे, अरे मी ते नाही करू शकत आहे. करताय, स्टील यू आर डुईंग, कन्सिस्टन्सी आहे तुमच्यात, त्याच्यासाठी स्वतःला शाबाशी द्या एवढंच म्हणेन मी. आणि नेगेटिव्ह मध्ये नका जाऊ की माझ्याकडून हे होत नाही, माझ्याकडून ते होत नाही, अरे ते हे करतात. बाकीच्यांशी जे कंपॅरिझन आहे ते सगळ्यात मोठं मी असं म्हणेन की सेल्फ डाऊटचं सगळ्यात मोठं कारण आहे ते. स्वतःशी कॉम्पीट करा. मी जे काल केलं आहे त्याच्यापेक्षा मी आज अभ्यास करते का, मी आज किती चांगल्या प्रकारे अभ्यास करते काल. आणि दुसरं म्हणजे सपोज करा मी काल अभ्यास केलाय पण माझं ना मन जरा इकडे तिकडे होतं, मी केलं 80% शेड्यूल फॉलो, पण मी तेवढं प्रोडक्टिव्हली नाही करू शकले कारण माझं कम्प्लिटली फोकस नव्हता, डोक्यात जरा विचार येत होते वगैरे वगैरे. मग आता तुम्ही सेकंड डेला काय कॉम्पीट कराल स्वतःशी, आज मी किती प्रोडक्टिव्हली अभ्यास करते. मी ठीक आहे 4 तास अभ्यास केला ना, 4 तासापैकी मी किती वेळ एवढा परफेक्टली केला की माझं पूर्ण लक्ष जे होतं ते अभ्यासावर होतं, रिव्हिजनवर होतं आणि मी जेवढं वाचते तेवढं मी ग्रास्प करत होते. असं कॉम्पिटिशन स्वतःशी ठेवा. तुम्हाला याने एक फायदा असा होईल की तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, तुम्ही त्या नेगेटिव्ह लूपमध्ये नाही जाणार की माझं हे नाही होते, अरे बाकीचं हे करतायत. तर तुम्ही स्वतःची कॉम्पिटिशन ठेवली ना ती एक हेल्दी कॉम्पिटिशन राहील. जे तुम्ही म्हणता कम्युनिकेशन, स्वतःला पुश करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बिल्ड करतील. नॉट फॉर एक्झामिनेशन, फॉर लाईफ टाईम तुमचा अप्रोच शिफ्ट होईल. सो हे तुम्ही लाईफ टाईम कॅरी कराल म्हणून मला असं वाटतं की मी शेअर करावं. खूप छान कॅरेक्टर बिल्डिंग होते ना मुलांची. म्हणजे आता असं नाही की 80% वरून आपला शेड्यूल 40% फॉलो करायचं आणि काय त्याला शब्बास की द्यायची संध्याकाळी उद्या चांगलं ते 80% म्हटलं ना, हे लक्षात ठेवा 80% पाहिजे है ना. आता हे आपलं फॉर्मली बेसिक प्रोग्राम झाले काम काही तर तुमच्यासोबत बसतील, तुम्हाला वाटते ना काय विचारावं बिनधास्त विचारा आणि नक्की तुम्हाला एक शाश्वती देतो. तुम्हाला खूप काही शिकायला पाहिजे, खूप काही प्रश्नांची उत्तर पण ठीक आहे तुमचं काही आता विचारायचं लगेच होणार काही गेल्यानंतर विचार. येस थँक्यू. म्हणजे क्वेश्चन विचारले आपल्याला आन्सर माहिती आहे पण आपल्याला असं असतं की बाकीच्या कॅन्डिडेट्सपेक्षा आपल्याला युनिक स्टँड करायचं आपण त्या काळामध्ये प्रेशरमध्ये लो परफॉर्मन्स ओके कसं हँडल करायचं आणि आन्सर कसं प्रॉपर ॲप्लिकेशन आन्सर करून घ्यायचं. ओके. आता ह्याच्यात युनिक स्टँड करायचं म्हणजे इन टर्म्स ऑफ आन्सर म्हणताय की इन टर्म्स ऑफ प्रेझेंटेशन म्हणताय? ओके. सी आन्सर जे असेल, जी तुमची कन्सेप्ट बेस असणार आहे ती सगळ्यांसाठी सेम असणार आहे एखाद्या उत्तराचे. युनिकनेस तोच असेल तुम्ही प्रेझेंट कसं करताय, तुम्ही किती कामली प्रेझेंट करताय आणि तुम्ही किती कॉन्फिडेंटली प्रेझेंट करताय. त्या क्वेश्चनला काउंटर क्वेश्चन असणार आहेत हे डोक्यात ठेवायचं. तुम्ही जे मी जर माझ्या तोंडातून एखादा शब्द काढते, तसं माझ्या इंटरव्ह्यूला 3rd इंटरव्ह्यूला झालं होतं, माझ्या इमोशनशी रिलेटेड माझ्या आन्सरमधून एक केला होता शब्द. मला नेक्स्ट क्वेश्चन होता व्हॉट इज इमोशनल इंटेलिजन्स. तर वेदर यू आर रेडी, तुम्ही जे तोंडातून काढताय ते तसंच काढा की तुम्ही त्याच्यावर कॉन्फिडंट आहात, त्याच्यावर जर काउंटर झालं तर तुम्ही रेडी आहात त्याच्यासाठी. अशा प्रकारे आपली वर्ड फ्रेमिंग असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी म्हणेन की युनिकनेस इन प्रेझेंटेशन ठेवा, कारण उत्तरं ऑलमोस्ट सगळ्यांची सिमिलर असणार आहे. तुम्ही कसं प्रेझेंट करताय हेच ते बघणार आहेत तिकडे. सो त्याच्यानुसार वर्ड फ्रेमिंग ठेवा की प्रेझेंटेशन म्हणजे तुम्ही काम, सपोज करा मी एखादी गोष्ट खूप अग्रेसिव्हली सांगते, खूप अशी करते, तर तेव्हा माझे भले वर्ड्स कितीही चांगले असू दे, प्रेझेंटेशन तसं नाही दिसणार आहे. सो मी म्हणते ना पर्सनॅलिटी बिल्डिंग तिथेच येते की तुम्ही किती कामली, भले क्वेश्चन तुम्हाला खूप हार्ड डिफिकल्ट वाटतोय की अरे मी याच्याबद्दल फारच कमी वाचलंय, तर जेवढं येतंय तुम्ही तेवढं किती कामली प्रेझेंट करताय किंवा कॉन्फिडेंटली करताय. पॅनलला कितीही सांगताय की मला एवढंच जमलंय, किंवा तुमची जे पण काय वर्ड फ्रेमिंग आहे ते सांगताना दॅट डिपेंड्स, दॅट शोज द युनिकनेस असं मला वाटतं. हां रोल. ओके. PYQ अनालिसिस द मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे त्याच्याशिवाय आपण प्रिपरेशन सुरू करू नये असं मला वाटतं. कारण आपण जर अनालिसिस शिवाय जर करू ना तर आपण फार इकडे तिकडे जाणार. एक्झामची रिक्वायरमेंट ही असेल आणि आपण इकडे जाऊ. जर म्हणजे तुम्ही अभ्यास करताना बघितलं असेल की कितीतरी मटेरियल अवेलेबल आहेत, अगदी पुस्तकांची गिनती नाही आहे एवढ्यात. तुम्हाला असं वाटेल अरे ही मला कन्सेप्ट आवडली, मी सगळं वाचून काढतो,
गरज आहे का एवढंच फक्त विचार. आणि ती गरज तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही PYQ वाचाल आणि एक्झामची रिक्वायरमेंट किती आहे ते समजून घ्याल, की मला उत्तरामध्ये या कन्सेप्ट या पद्धतीने प्रेझेंट करायला लागतं. मी मेन्सबद्दल बोलते, तर त्याच्या वेळेस मला एवढ्याच मटेरियलची गरज आहे. आणखी मी म्हणजे जास्ती मटेरियल ठेवण्यापेक्षा जेवढे मटेरियल आहे ते रिपीटेडली रिवाईज करा. हे एक. ते PYQ याच्यात PYQ अनालिसिसचा असा इफेक्ट होतो की तुम्ही जेव्हा रिवाईज करता तेव्हा तुम्हाला समजतं की ऑलरेडी याच्यावर किती वेळा क्वेश्चन्स येऊन गेले, किती फोकस कोणत्या क्वेश्चनवर किती करायला पाहिजे हे तुम्हाला समजतं. तर माझ्यामध्ये तरी तुमच्या प्रिपरेशनला एक डायरेक्शन PYQ अनालिसिसनेच मिळते, तर ती फार महत्वाची. येस संजय. काय चेंज होतं? झोन चेंज. ओके. मॉक टेस्ट सगळ्यात बेस्ट. की कधी कधी आणि सेकंड म्हणजे मेंटर्सला सांगणं की आपण काय करतोय. आपण बऱ्याचदा असा विचार करतो की अरे कसं जाऊ सरांना, कसं सांगू, कसं जाऊ मॅडमकडे, मी करते ते बरोबर आहे की नाही मला माहित नाही, सांगू की नको. डाऊट येतोय तर एकदा विचारून बघा, ते जास्तीत जास्त तुम्हाला सांगतील की हे असं करा. काय याच्याहून जास्त तर काही होणार नाही. पण आपण आपल्याच थॉट प्रोसेसमध्ये असतो की विचारू की नको विचारू, आपण याच डायलेमामध्ये असतो. तर हे एक तुम्हाला सायन्स असू शकतात की तुम्हाला असं वाटते की कदाचित मी बरोबर नाही करते, लेट मी जस्ट कम्युनिकेट की मी करतोय की ते बरोबर आहे का. ठीक आहे, ते एक झालं मेंटरकडून गायडन्स घेणं. सेकंडली मॉक टेस्ट. याच्याशिवाय तुम्हाला बेटर वे मिळूच नाही शकत. की मॉक टेस्ट सगळ्यात जास्त तर MCQs प्रिलियमसाठी, की तुमची ॲक्युरेसी किती आहे हे तुम्हाला मॉक टेस्टमध्ये सगळ्यात जास्त समजू शकतं. की आणि टाइम किती घेतोय. अगदी राईट फ्रॉम मला कन्सेप्ट समजायला किती वेळ लागली आहे, कन्सेप्ट मला किती समजली आहे हे पण आपल्याला MCQ सॉल्विंग मधूनच कळतं. ते सोडवायला मला किती वेळ लागतोय आणि ते किती ॲक्युरेटली मी सॉल्व्ह करते, ह्या सगळ्या गोष्टी मॉक टेस्टमधूनच होऊ शकतात. तर मॉक टेस्ट मला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट आहेत की तुम्हाला सायन्स मिळतील की मी बरोबर करते. मग त्यासाठी एकदम अटेम्प्टचा म्हणजे तोपर्यंत वाट नका बघू. आधी पण मॉक टेस्ट केला तरी तुम्ही तुमचं प्रिपरेशन राईट डायरेक्शनला मूव्ह करू शकता. इम्पार्शियल माइंडसेट ना, मी म्हणेन की तो तुम्ही जेव्हा अभ्यास कराल, जजमेंट्स वाचाल, तुम्ही करताय स्पेसिफिकली ज्युडिशरीसाठी प्रिपेअर? नाही, ठीक आहे. मग मी तुम्हाला एक जनरल सांगते की जेव्हा प्रिपरेशन ज्युडिशरीचं होतं तेव्हा बरेच जजमेंट्स आपण गो थ्रू करतो. आणि जजमेंट रायटिंग म्हणून एक स्पेशली असतो, एक सब्जेक्ट असतो जो एक्झाममध्ये कव्हर होतो. तर तेव्हा आपल्याला ऑब्व्हियसली तो माइंडसेट तयार होतो इम्पार्शियल राहण्याचं. की सपोज करा माझ्यासमोर आली एखादी चोरीची केस, तर मी काय जनरली कॉमन मॅन काय विचार करेल, चोरी झाली आहे ना, पनिशमेंट झालीच पाहिजे. आपण प्रिझ्युम करतो की त्याने केलेलं आहे तो. तर इम्पार्शियलिटी कुठे येते की मला बघायचं एव्हिडन्स अवेलेबल आहेत का, लॉ काय म्हणतोय. ऑटोमॅटिकली तुम्ही तेव्हा तुमचा तो माइंडसेट होऊन जातो ड्युरिंग द प्रिपरेशन ओनली. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आणखी इम्पार्शियलिटी वाढवण्यास ती इम्पार्शियल राहण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग स्पेसिफिकली प्रोव्हाइड केली जाते. पण हे जो सुरुवातीचा जो बोलतो ना प्रिपरेशन फेज आहे, त्याच्यात तुम्ही एवढ्या गोष्टींनंतर डेफिनेटली तो शिकता. वरून मला प्रॅक्टिसचा पण बेनिफिट झाला होता की प्रॅक्टिसमध्ये मी बघायचे जजेसला काम करताना की जिथे दिसतंय की म्हणजे असं वाटतं की कुठलाही कॉमन मॅन, आपण बघतो की किती एनरेज असतो कॉमन लोकांमध्ये की मीडियामध्ये दाखवतात असा क्राईम झालाय तसा क्राईम झालाय आणि तो कुठेतरी प्रेशर क्रिएट करतो जजेसवर. पण जजेसला हेच बघणं असतं की खरंच एव्हिडन्स असे म्हणतायत का, सपोर्टिंग एव्हिडन्स किती आहेत, मग कायदा काय म्हणतोय, खरंच हे पनिशेबल आहे का, की फक्त मोरली ते चुकीचं आहे याचा अर्थ असा नाही की तो लिगली पण चुकीचंच असेल. तर या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये पण मी बघितल्या आहेत. तर त्याच्यामुळे त्याचा पण मला फायदा झाला, तो एक माइंडसेट हे डेव्हलप करण्यासाठी. की फॅक्टर कन्सेप्ट एक. सेकंडली सेल्फ अनालिसिस की मी आन्सर कसं लिहितेय आणि आन्सर लिहिल्यावर मी म्हणजे फर्स्ट अटेम्प्टला जेव्हा मी जी माझी मेन्स आन्सर रायटिंग होती, मी आपल्याला पण सांगितलं होतं सर की प्रचंड चुका झाल्या होत्या माझ्या. मी क्लिअर केली होती मेन्स, पण
जो अप्रोच हवा होता तो कम्प्लिटली फॉलो नव्हता केला, त्याचा परिणाम माझ्या स्कोरवर झाला होता आणि डेफिनेटली माय रँकिंग वेंट लोअर. तर तेव्हा मी रिअलाईज केली की आपली आन्सर रायटिंग जी आहे ती त्याला अजून शार्प केलं पाहिजे, की क्वेश्चनची रिक्वायरमेंट काय आहे हे समजून मग आन्सर अटेम्प्ट करा. तसं शार्प करत गेली मी आन्सर रायटिंग आणि दॅट हेल्प मी फॉर मेन्स. येस. सिलेबस आपल्याला कव्हर करायचा असतो. सिलेबस कव्हरिंग अप्रोच कसा असायला पाहिजे आणि त्यानंतर रिव्हिजन अप्रोच कसं पाहिजे. सिलेबस काही काही करण्याच्या जे मागचं Okay. वाचलेलं राहतं ते अंडरस्टँड त्याच्यावर रिवाइज करतो. सेल्फ डाऊट येईल. ओके. तो रिवाइज म्हणजे तुम्हाला म्हणायचं की सिलेबस कव्हर आणि रिव्हिजन यांचा बॅलन्स कसा करावा, की मागचं वाचलेलं पण विसरायला नको आणि पुढचं पण करायला पाहिजे असं, बरोबर? असंच प्रश्न होता ना तुमचा. हे बघा, सिलेबस कव्हर करताना मी जसं केलं होतं तसं तुम्हाला सांगते, की माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा होता, जेव्हा मी कन्सेप्टवर फोकस करत होते तेव्हा असं नाही व्हायचं मी मागचं काहीतरी विसरली आहे. ऑब्व्हियसली मला 100% लक्षात नाही राहणार आहे, तिथेच आपली रिव्हिजन कामात असते, की कन्सेप्ट माहिती आहे पण एखादा पॉईंट असतो जो एक्स्ट्राचा असतो, जो महत्त्वाचा असतो, पण तो विसरला जातोय. मग तिथे मला रिव्हिजन अनालाइज करायचं की मला रिव्हिजन कुठे लागते, एक्झॅक्टली रिव्हिजन कुठे लागते. जर तुमचे कन्सेप्ट असेल, सपोज करा फंडामेंटल राईट्सचे असेल, तर फंडामेंटल राईट्समध्ये नंबर ऑफ केसेस आहेत. प्रत्येक आर्टिकल 14 पासून आर्टिकल 32 पर्यंत प्रत्येक आर्टिकलला केस लॉज आहेत. आता तुमच्यासाठी जर असं असेल की आपण काय एक्झॅक्टली विसरतो, मी कन्सेप्ट विसरते का, आर्टिकल 14 काय म्हणतो मी हे विसरते का, तर मला ते रिवाईज करावं लागेल. पण मला जर केस लॉ आणि केस लॉ मध्ये काय म्हणजे त्याच्यात हेल्डिंग काय होती, काय हेल्ड केलं होतं कोर्टाने, ते जर मला लक्षात राहत नाहीये, मी ते करेन, मी ते रिवाईज करेन. सो असं तुम्ही अप्रोच ठेवू शकता एक रिव्हिजनचा. प्लस जो सिलेबस तुम्ही म्हणताय, आता मी फंडामेंटल राईट्स कव्हर केले, मला DPSP कडे जायचं आहे, तर मी रिव्हिजन हे करते प्लस DPSP जे नवीन करतो तेव्हा मला नवीन गोष्टींना जास्त वेळ लागायचा, रिव्हिजनला कमी वेळ लागायचा. सो तुम्ही अनालाइज करा तुम्हाला कसा वेळ लागतो. मला नवीन गोष्टींना मी जास्त वेळ द्यायचे, रिव्हिजनला सपोज करा 1 तासात होत असेल तर मी तसं करायचं. सो असं तुम्ही बॅलन्स मेंटेन करू शकता. 2 मिनिटं फक्त. साक्षीपासून सुरुवात झाली. क्वेश्चन्स खूप चांगले लागले तर आन्सर्स खूप बेस्ट येतात, त्याच्यामुळे आपण फक्त रिकॉल करूया. इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला युनिकनेस दाखवायची तर काय सांगितलं, काम आणि स्टेबल पर्सनॅलिटी ठेवायची. युनिकनेस इन प्रेझेंटेशन. यस, युनिकनेस इन प्रेझेंटेशन म्हणजे तुम्हाला स्टेबल जायचं, इम्पल्सिव्हनेस दाखवू नका. इम्पल्सिव्हनेस शो नाही करायचं, स्टेबल आपल्याला. आणि तेच कन्सेप्ट क्लिअर तिथं पण असणं आवश्यक आहे. सगळ्यांसाठी असं नाही का, फक्त स्टेबल ठेवणं. देन संचित, तुम्ही हे बघितलं की सायन्स काय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं की आपण किती पाण्यात येत आधी ते बघा. तुम्हाला वाटतं की आपण चुकीच्या रस्त्याने जातो, कमेंट बॉक्सला विचारा, आम्ही आहोत. तुम्हाला ज्यांना वाटतं की गाईड घ्या, खरंच आहे की नाही. म्हणजे ऑलरेडी ज्यांनी रस्ता पुढे गेलेले आहेत, भले रस्त्याच्या बाजूला उभा असतील ते विचारा की बरोबर आहे. ओके. सेकंड थिंग, ज्युडिशरी बद्दल पण तुम्ही विचारलं, तेही तुम्हाला कळलं की एम्पॅथी असणं खूप आवश्यक आहे. इव्हन लॉ तसा म्हणतोय की नाही, सगळ्या बाजू चेक करणं पण आलं की लगेच सडन म्हणजे तुम्हाला ह्याच्यातून कळते का इम्पल्सिव्हनेस आपल्याला नाही पाहिजे. आपल्याला काम आणि स्टेबल पर्सनॅलिटी हवे आणि आपले कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. इव्हन तुमच्या रिव्हिजनला पण त्यांनी काय सांगितलं, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मग तो वेळ तुमचा तिथं वाचेल, मग फॅक्ट्सला तुम्ही वेळ देऊ शकता. ओके, खूप छान. येऊ द्या क्वेश्चन. येस सर. फर्स्ट आणि सेकंड इंटरव्ह्यूमध्ये फेलियर आल्यानंतर म्हणजे मोस्टली आपला अप्रोच असतो की एकदम सक्सेसच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला फेलियर मिळाला आहे आणि मग ते दोनदा घडल्यानंतर कॉन्फिडन्स रिबिल्ड कसं करणार आणि परफॉर्मन्स कसं करणार आणि स्वतःला कसं स्टेबल ठेवून, कारण की फर्स्ट ह्याच्यातच खूप सारे स्टुडंट्स किंवा स्टुडंट्स हार मानून घेतात, तर मग ते कसं रिलीज करायचं. हे झालं होतं माझ्या सेकंड अटेम्प्टला. मी ऑनेस्टली सांगेन की इंटरव्ह्यूचं कसं व्हायचं ना, मला समजत होतं मी इंटरव्ह्यू क्लिअर करू शकते, इंटरव्ह्यू क्लिअर करण्यात प्रॉब्लेम नाही, इंटरव्ह्यू क्लिअर होतोय माझा, प्रॉब्लेम येतोय स्कोर कमी होतोय, त्याच्यामुळे रँक कमी चाललाय. म्हणजे अगदी मी सांगेन माझं फर्स्ट अटेम्प्टला 63 वेकन्सी होती आणि माझा रँक होता 114 आणि सेकंड अटेम्प्टला 114 वेकन्सी होत्या, पण माझा मेन्सचा स्कोर कमी झाल्यामुळे माझा काहीतरी रँक आला होता 140 वगैरे. तर माझ्या घरच्यांचा पण सपोर्ट यासाठी होता की तुझा लास्ट टाइम 114 रँक आला होता ना, यावेळेस डेफिनेटली होईल कारण वॅकन्सीज वाढल्या. तर पण तसं झालं नाही. तर सेकंड अटेम्प्टला डेफिनेटली असं झालं होतं की आता कसं करणार, आता नको, कारण मला जेवढं करायचं होतं मी केलं. पण तेव्हा एक गोष्ट होती, मला माहिती होतं की माझं सेकंड अटेम्प्टला काय चुकलं, ते म्हणजे मेन्सला. सगळ्यात मोठी चूक माझी मेन्सला झाली होती, झोपली नव्हती मी. कारण झोपली नव्हती अजून की गेली होती पण झोप लागत नव्हती, कारण कंटिन्युअसली असं
मला माहिती आहे माझं प्रिपरेशन झालेलं आहे, मी लिहू शकते, मला माहिती आहे की एक्झाम एवढी पण आली तरी मी टॅकल करू शकते, एवढं माहीत होतं. बट डिस्पाईट ऑफ दॅट एक एन्झायटी आणि स्ट्रेस मी कॅरी केला होता, त्याच्यामुळे मला झोप लागली नव्हती, झोप कमी झाली होती आणि त्याच्यामुळे मला दुसऱ्या दिवशी त्रास झाला होता सेंटरला जायच्या आधीच. त्याच्यामुळे माझी एनर्जी कम्प्लिटली ड्रेन झाली होती ऑलरेडी आणि त्याचं मी मेन्स क्लिअर केली तरी पण माझ्या स्कोरवर इफेक्ट झाला होता त्याचा आणि डेफिनेटली त्याचा इफेक्ट झाला माझ्या रँकिंगवर, त्याच्यामुळे मी क्लिअर नाही करू शकले. हे रिअलाईज झालं मला आणि मी ठरवलं की आता आपल्याला समजलंय चूक कुठे झालेली आहे, ती फक्त आपल्याला रेक्टिफाय करायची आहे, रिव्हिजन करायचे आणि ज्या चुका केल्या आहेत त्या नाही करायच्या. सेकंडली रिव्हिजन पण मला असं वाटत होतं रिव्हिजन जे बाकीचे होते माझ्यासोबतचे ते त्यांचं म्हणणं होतं की रिव्हिजन झाली आहे, बट स्टील मी स्वतःशी जेवढे कम्पेअर करत होते तेवढं मला वाटत होतं की रिव्हिजन आपली कमी आहे. तर मी ठरवलं स्वतःशी की आपल्याला ते रेक्टिफाय करायचं, करेक्ट करायचं आपल्याला. सो या गोष्टी होत्या की सेल्फ रिअलायझेशननीच मला नेहमी सपोर्ट केलेला आहे, मला स्वतःला नेहमी पुढे नेत आणलेलं आहे. आणि मी एवढं ठरवलं होतं स्वतःला की आपल्याला किती अटेम्प्ट द्यायचे, कारण ते मला असं वाटतं कुठेतरी इम्पॉर्टंट पण आहे, माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं. म्हणून मी ठरवलं होतं की आपल्याला किती अटेम्प्ट द्यायचे आणि किती एनर्जी कुठपर्यंत लावायचे. मी हे डिसाईड केलं होतं आणि तेवढं फॉलो करायचं ठरवलं होतं, बस दॅट्स इट. आणि तुम्ही जे म्हटले की सेकंड इंटरव्ह्यू नंतर तुम्हाला असं डाऊन फील झालं होतं, अप करणारे हेच होतं की स्वतःच्या मिस्टेक्स मी रिअलाईज केल्या जेवढ्या लवकर झाल्या तेवढ्या लवकर आणि पुन्हा हे केलं की पुन्हा देऊया आता असं. ओके, आता प्रेशर बघा एंटायर जर्नीमध्ये तुमच्या प्रिपरेशनमध्ये प्रेशर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असणार आहे. एक असणारे एक्सटर्नल, एक असणारे इंटरनल. आपण स्वतःकडून स्वतःला जे प्रेशर देत असतो. एक्सटर्नल प्रेशर आपल्या हातात नाहीये, म्हणजे ते कंट्रोल. सपोज करा तुमच्या फॅमिलीचे तुमच्याकडून एक्सपेक्टेशन्स वाढणार आहेत, तुमच्याकडून एक्सपेक्टेशन असतील अरे एक्झाम क्लिअर करा, नाही होते तर ऍटलीस्ट घराला सपोर्ट करा, असे काहीतरी एक्सटर्नल प्रेशर असणार आहेत. आणि हे प्रेशर आपण स्वतः कॅरी करणार आणि इंटरनली पण स्वतःला प्रेशर देणारच आहोत. तर आपण आजूबाजूच्यांना तर नाही कंट्रोल करू शकत की त्यांनी आपल्याला काय म्हणावं आणि काय नाही. ते एक्सेप्ट करा की ठीक आहे ते होणार आहे, नॉर्मलाइज करा त्याला की हे आपल्यासोबत नाही सगळ्यांसोबत होत आहे. मला एक इश्यू व्हायचा की मला असं वाटायचं हे सगळं फक्त माझ्यासोबतच होते, बट मी ते स्वतःला सांगितलं की नाही हे सगळ्यांच्याच घरात सुरू आहे, फक्त आपल्यासोबत नाही होते. सो नॉर्मलाइज इट. बाहेरून येणारं प्रेशर तुम्ही अशा प्रकारे हँडल करू शकता. इंटरनल प्रेशरसाठी मी म्हणेन यू विल हॅव टू सिट आणि थिंक की एक्झॅक्टली काय प्रेशर बिल्डअप करताय. की सपोज माझ्यासोबत जे व्हायचं की प्रेशर यायचं कधी कधी की होईल की नाही, मग मला रिअलाईज झालं की मी रिझल्टवर जास्ती फोकस करते रादर दॅन प्रिपरेशन, रादर दॅन बिईंग ऑन दी जर्नी आणि मुवमेंटमध्ये राहण्यापेक्षा मी जास्ती फोकस करते की रिझल्ट काय येईल. फर्स्ट अटेम्प्टला हे प्रेशर नव्हतं माझं, पण मी सेकंड अटेम्प्टला हे प्रेशर डेफिनेटली घेतलं होतं आणि ते मला रिअलाईज झालं की आपण हे असं प्रेशरमध्ये येऊन अभ्यास करतोय. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन म्हणा, मेन्सचं प्रिपरेशन म्हणा, तर ते रिअलाईज झालं एकदा की आपल्याला प्रेशर कशामुळे येते तुम्ही टॅकल करू शकता. फक्त तुम्हाला विचार करावा लागेल प्रेशर येते हे सोडा, ठीक आहे येत आहे ना, एक्सेप्ट करा ते प्रेशर येते, कशामुळे येते हे बसून विचार करा. हा माझ्यामध्ये एक चांगला उपाय, एक चांगला सोल्युशन असेल प्रेशर टॅकल करण्यासाठी. सेल्फ रिअलायझेशन आहे. येस, सेल्फ रिअलायझेशन आहे. बाकी हम्म. ते एक चालू आहे काय काय करंट करंट अफेअर्स. हां, ते कसं मॅनेज करावं. ओके. माझं जे करंट अफेअर्स कुठून करायचं. ओके ओके. मी जेव्हा UPSC स्पेसिफिकली प्रिपेअर करत होते तेव्हा करंट अफेअर्सचा माझा अप्रोच वेगळा होता आणि ज्युडिशरीचा प्रिपरेशन टर्म जो आहे माझा तो जास्ती होता आणि याच्यात स्पेसिफिकली मला लिगल करंट अफेअर्सवर फोकस करायचं होतं. आणि त्याच्यासाठी ऑब्व्हियसली तुम्ही जर ऐकलं असेल, माहीत नाही तुम्ही ऐकले की नाही, लाईव्ह लॉ, बार अँड बेंच सारखे जे वेबसाईट्स आहेत ते बेस्ट होते. तिथून मला करंट अफेअर्स म्हणजे की सुप्रीम कोर्टात काय चाललंय, बाकीच्या हायकोर्टात काय चाललंय. रिसेंटली तुम्ही ऐकलं असेल हायकोर्टच्या एका जजेसवर करप्शनचे चार्जेस आले, मग त्याच्यातून कोणते कोणते पुढे प्रोसिडिंग्स आल्या, मग त्या प्रोसिडिंगच्या रिलेटेड कोणते लॉज इन्व्हॉल्व्ह आहेत, मग या सगळ्या गोष्टी आपण डॉट्स कनेक्ट करतो तशा प्रकारे. पण माझा जो अप्रोच होता तो लिगल करंट अफेअर्सवर होता. आता तुमचा जर तुम्ही UPSC MPSC करत असाल तुमचा ओव्हरऑल करंट अफेअर्स असणार आहे, तर त्याच्यासाठी सर तुम्हाला गाईड करतीलच की कोणतं मॅगझिन यूज करावं किंवा न्यूजपेपर. आम्ही द हिंदू वाचायचो जेव्हा UPSC करायचो, तर द हिंदू असा होता की त्याच्या पुढे नाही जावं असं वाटायचं. त्याच्यातला एक कॉलम असायचा लेफ्ट, राईट अँड सेंटर,
तो असा असायचा की एखाद्या करंट अफेअर्सच्या एखाद्या टॉपिकला पकडून 3 प्रकारचे व्ह्यूज आपल्याला सांगायचा. तर तो एक मला एक बेस्ट अप्रोच वाटतो की द हिंदूमधून ते हे करणं, नोट डाऊन करणं की तुम्हाला आपल्याला वाटतं की, आणि हां ते बोलतात ना की पूर्ण पेपरमधल्या कुठल्या गोष्टी वगळायच्या हे पण समजलं पाहिजे. तर ती एक गोष्ट असते की ते वगळून मग कशावर फोकस करायचा. तरी पण माझा पेपर संपवायचा नाही, ते वाचणं संपायचं नाही मी एक वगळून सुद्धा. पण हां, द हिंदू मला हेल्प करत होता. याच्याशिवाय मॅगझिन आय थिंक आपण कुठलं वाचू, हां ते एक मॅगझिन होतं, ते आपण रीड करायचो. त्याच्यात मला असं वाटतं मॅगझिनमध्ये ऑलमोस्ट कव्हर होतं करंट अफेअर्स. तर कुठलं पण मॅगझिन तुम्ही फॉलो केलं ना तर मला वाटतं डाटा युअर कसं काय किती लिमिटेड करून आपण वाचावं कोणते मेन पॉईंट डेटामध्ये किती डीप मध्ये जायचं. ओके ओके ओके. आता मी ऑनेस्टली सांगते, करंट अफेअर्सवर मला कधी म्हणजे जे जनरल करंट अफेअर्सवर आहे त्याच्यावर मी प्रिपरेशन केलेलं नाही आहे. लिगल करंट अफेअर्सच्या माझी जी स्ट्रॅटेजी होती मी त्याच्यानुसार तुम्हाला सांगते की जेवढे लिगल करंट अफेअर्स होते त्याच्या बेसवर मला एसे रायटिंगमध्ये येणार आहे, मला माझ्या आन्सर रायटिंगमध्ये मला कुठले पॉईंट्स ॲड करायचे आहेत. सपोज करा माझं टॉपिकच आहे प्रॉपर्टीशी रिलेटेड असेल सपोज करा, तर प्रॉपर्टीशी रिलेटेड आन्सरमध्ये मला कोणता पॉईंट कोणत्या आन्सरमध्ये घेता येईल हे जर माझ्या ऑलरेडी डोक्यात असेल, आणि ऑब्व्हियसली मला ते प्रॅक्टिस करावं लागेल आधी, मग ते प्रॅक्टिस करता करता मी जर ते वाचत असेल तर माझ्या लगेच डोक्यात येणार आहे आणि मग ते लगेच तो पॉईंट तिथले तिथे लिहून घेणार आहे. मग बाकीच्या गोष्टी लक्षात इम्पॉर्टंट आहेत का, किंवा त्याचा वाईड अँगल मला एसे रायटिंगमध्ये होईल का, कुठल्या प्रकारचा एसे येऊ शकतो, मग त्या प्रकारे तुम्ही त्याला शॉर्ट डाऊन करू शकता. अर्थात त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला वाटू शकतात एवढ्या गरजेच्या नाही आहेत, कारण माझं असं इनिशियली व्हायचं सगळं नोट डाऊन करायचं. मी म्हटलं होतं ना जसं की माझं खूप प्रिपरेशन इकडे तिकडे गेलं होतं, तर ते मला ते नंतर कॉन्शियसली ते करावं लागलं की आपल्याला तर नॅरो डाऊन करायचंय, काय गरजेचं आहे तेवढंच घ्यायचं. काय एकदा हां चालेल तसं, पण माझा त्याच्यात वेळ गेला होता म्हणून मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा आधी हे करायला सुरुवात केली की अभ्यास जेव्हा मला सिलेबस कव्हर होते, मला माहिती आहे माझ्या सिलेबसमध्ये कोणते कोणते पॉईंट्स जास्त इम्पॉर्टंट आहेत किंवा कोणते कोणते पॉईंट्स कोणत्या टाईपच्या आन्सरसाठी येऊ शकतात, एसेसाठी कुठले येऊ शकतात, जजमेंट रायटिंगसाठी कुठले येऊ शकतात, आन्सर रायटिंगसाठी कुठले येऊ शकतात. आणि हे जेव्हा मला कळालं तेव्हा जेव्हा मी वाचायचे तेव्हा मला समजत होते की एवढे एवढे पॉईंट्स आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते ते पण करू शकता तुम्ही पूर्ण नोट डाऊन करून मग त्याला करणं, पण त्याचा तुमचा वेळ जाईल जसा माझा गेला होता. तर तुम्ही रिव्हर्स करू शकता. जस्ट मी सजेस्ट करते की आधी हे करून, किंवा साईड बाय साईड जर तुम्ही एखादा टॉपिक उचलला आणि तुम्हाला लगेच त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअर्स दिसतंय तर तेव्हाच्या तेव्हा ते तिथल्या तिथे तुम्ही हायलाईट पण करू शकता किंवा नोट डाऊन पण करू शकता. तुमच्यासाठी जे पण फिजिबल आहे किंवा जे पण तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल तसं तुम्ही करू शकता. त्या टाइम मध्ये कसं होतं, सोर्सेस खूप कमी होते. ठराविक मॅगझिन्स. हा. आता असं झालं की समुद्र आहे करंट अफेअर्स मध्ये. एक टॉपिक जरी घेतला युट्यूबला टाकला तुम्ही, आता कोणताही करंट अफेअर्स कमीत कमी तुम्हाला 100 तास त्याच्यावरती डेटा मिळेल, जेवढे लेक्चर्स आहेत वेगवेगळ्या अकॅडमीज वेगवेगळ्या गोष्टी. तर कोणते तरी एक सोर्स फॉलो करा. एखादी अकॅडमी असेल करंट अफेअर्सची, एखादं मॅगझिन असेल किंवा गव्हर्नमेंटचा सोर्स आहे PIB वगैरेचा, काहीतरी फॉलो करा. आणि मॅगझिन चांगलं कशासाठी माहिती आहे का, मॅगझिन मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला लावून दिल्या. कारण की आता हिंदू आपण केलेलं त्यावेळेस, त्यावेळेस लिटरेचर वगैरे इश्यूज असायचे. तर हिंदू कम्प्लीट करायला 3-3-3.5 तास फक्त अनालाइज करायला, मुलांना सांगायला किंवा हे चालू होतं. व्हायच्या ना गोष्टी, म्हणजे ज्या डिस्कशन व्हायच्या आणि ते आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी न्यूजपेपरला पण दिसायच्या. कंटिन्यू असे चालायचे करून, कारण की आमची डिपेंडन्स होती त्याच्यावर. आता तुमच्या टॉपिकमध्ये ते अनालिसिस तुम्हाला ऑलरेडी करून मिळत आहे. त्यावेळेस तुमचं म्हणजे जसं ते 2-3 आन्सरमध्ये आम्ही सांगितलं की फापट बसायला नको सोप्या भाषेमध्ये. आपण खूप सारे करायला जातो ना, खूप जास्त वेळ जातो. आणि तुम्ही जे ग्रॅज्युएट वाले तुमच्याकडे ऑलरेडी वेळ कमी आहे. आणि तुम्हाला कळणार कुठे की काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे PYQ मध्ये कळणार. आता तुम्ही UPSCचे 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर बघितले, तुम्हाला कळेल UPSCची भाषाच बदलली. क्वेश्चन काय विचारला हे समजून घ्यायलाच 10-15 मिनिटं द्यावे लागतात. बऱ्याच क्वेश्चनमध्ये अडकतात कॅन्डिडेट की नेमकं काय विचारलं. प्रॉपर PYQचं अनालिसिस करा. करंट अफेअर्स ती क्वेश्चन मेन्स मध्ये कसे विचारले, प्रिलिम्स मध्ये कसे विचारले, त्याच्यानंतर तुम्हाला गाईड मिळेल की हा या गोष्टी आपल्याला विचारल्या. स्पोर्ट्स काही एवढं कामाचं नसतं. UPSC मध्ये बघायला गेलं तर खूप रेअर क्वेश्चन आहे.
पण तिथे जर आपण नोबेल प्राइज बघितलं तर त्याच्या याच्यावर आणि ते पण काय फिजिक्स वरती कोणाला विचारलं हे नाही आले 2-3 वर्षामध्ये, पण त्यांचा जो फेनॉमेना त्यांनी जी कन्सेप्ट केली त्याच्यावरती आले बेसिक. जेव्हा पीवायक्यू करून तुम्हाला तेव्हा कळेल आणि ते कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही मॅनेज. आता अन्यायाचा जो स्टडी होता तो मोस्टली करंट अफेअर होता तो फक्त ज्युडिशियल रिलेटेड. जसं की आता जर त्यांना आरबीआय मध्ये जायचंय किंवा सीए सारख्या एक्झाम मध्ये जायचं ते त्यांनी कोणतं केलं असतं फायनान्स रिलेटेड, तसं त्यांनी कोणतं केलं लिगल रिलेटेड. युपीएससी मध्ये हे सगळंच करायचं, एका शालो डेप्थ पर्यंत सगळंच उचलायचं आणि काय उचलायचंय आणि काय सोडायचं हे तुम्हाला पीवायक्यू सांगेल. सिलेबस मधून गोष्टी क्लिअर होत नाही, त्यांनी युपीएससी सिलेबस खूप स्मॉल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सब पॉईंट्स वगैरे दिलेले नाही, तुमच्यावर सोडून दिले. आपल्यावर सोडून दिले तर आपल्याला कुठे कळणार ते. तर पीवायक्यूचं प्रॉपर अनालिसिस आणि अनालिसिस हे खूप डेप्थ झालं पाहिजे. क्वेश्चन्स बघा, ऑप्शन्स बघा कसे विचारलेले, त्याच्यातून तुम्हाला लागणार. आणि आणखी अंदाज यांनी सांगितलं मग की प्रत्येकाचा आपला एक टेंडन्सी असते सॉल्व्ह करण्याची, प्रिलिम एमसीक्यू जाणार. तर आपलं किती वेळेस होते की तुमचं अवरेज काढा काय कोणत्या लेवल पर्यंत तुम्ही गेल्यानंतर ॲक्युरन्सी मेंटेन करताय, कुठं बिघडताय, किती क्वेश्चन सोडल्यानंतर तुमचा स्कोर किती होतोय, हे सगळं आलं. त्या सगळ्यांचं एकत्रित करून तुमचं प्रिपरेशन, करंट अफेअर स्पेशल, प्रिलिम स्पेशल, मेन स्पेशल असं करायला गेलं तर एक तुकडा कव्हर होईल, पूर्ण एक्झाम नाही कव्हर. आणि युपीएससीची एक्झाम ही तुमच्या पर्सनॅलिटीची फ्रॉम हिस्ट्री टू टेक्नॉलॉजी सगळंच कव्हर करायचं एका शालो डेप्थ पर्यंत. कारण की टॉपिक असे त्याच्यामध्ये पीएचडी होतो. तंत्र टेक्नॉलॉजीचा तुम्ही पार्ट घ्या, रोबोटिक्स घ्या किंवा हिस्ट्रीचा एक पार्ट घ्या, 1857चा रिवॉल्ट घ्या, त्या दोन्ही याच्यावरती पीएचडी होऊ शकते, थेसिस बनवू शकता. तुम्हाला असं ते नाही करायचं सगळ्या टॉपिक शालो डेप्थ. देशाला आणि लोकांवरती काय परिणाम होतो तो तुमचा अभ्यास, तर तुम्हाला ते काम करण्यासाठी करायचं. छान विचारा क्वेश्चन्स. One thing I would just like to know about the journey that when and what was the phase which has boosted you to of this occupation? Judiciary. It was actually during the practice only. When I started practicing, like I said, when I started, firstly I started for UPSC, like defense services related UPSC examinations. So after that, when I become age barred, I actually mentioned that to become eligible for the judiciary, I started practicing. But during the practice, I rather that time I had only one thought. Okay, let's try the judiciary examination also. The thought was only to try, not to actually have that purpose to act. Why to go for the judiciary examination? But during the practice, I realized many more things. What are my strengths and what are my weaknesses? What will help me in practice and what will help me in judiciary? So that motivated me. Yeah, I can perform more better in judiciary. So that was I observed few judges also. So and I had an opportunity to have the interaction with them. So that inspired me to actually join the judiciary. Thank you. फील्डची आदर्श मिळाली. Yes, definitely, sir. मागे खूप सारे क्वेश्चन असतील तुम्हाला विचारायचे असतील. विचारा. स्टार्टिंगच्या फेजमध्ये तुम्हाला काय झालं, काही गोष्टी समजल्या आणि काही गोष्टी समजल्या नाहीत. ओके, तर माझं कसं होतं असं तुम्ही विचारता. हे होतं, प्रत्येकासोबत होतं. काहीच सुरुवातीचं असतं, काहीच समजत नाहीये. त्याच्यानंतर आता थोडं समजतंय, पण बरंच काही समजत नाहीये. मग नंतर असं होतं की आता समजायला लागलंय थोडं, तर आपण स्वतःला इव्हॅल्युएट करतो, अच्छा मी करू शकतो किंवा मी करू शकते. तर माझा स्टार्टिंगचा फेज जेव्हा CDSचा होता तेव्हा मी सांगितलं होतं, मी चुका या केल्या होत्या की मी कट ऑफवर मोस्टली ट्राय करायचे की कट ऑफ किती जातोय. प्रत्येक वर्षाचा कट ऑफ ॲनालाइज करण्यात मी जास्त वेळ घालवायचे आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक सब्जेक्ट्सला किती हे द्यायचा. तेव्हा हे माहीत नव्हतं की एखाद्या विषयामध्ये मी एवढे मॅक्झिमम मार्क्स पण सेक्युअर करू शकते. या सगळ्या इनिशियल फेजेसमधल्या होत्या. आणि जेव्हा मी ज्युडिशरीमध्ये आले तर तेव्हाचा मी म्हणेन माझे कन्सेप्ट ॲक्च्युली मी काहीच नव्हते, म्हणजे जवळपास 0 ते 1% देईन मी स्वतःला कन्सेप्टच्या बेसवर. तर तेव्हा मी स्वतःला एक न्यूबॉर्न बेबीसारखंच ट्रीट केलं होतं लॉमध्ये. दो आय वॉज हॅव्हिंग LLB डिग्री, तरी मी स्वतःला असं ट्रीट केलं होतं की आपल्याला काहीच माहीत नाही आहे, लेट्स ट्राय की आपल्याला काय नवीन शिकता येईल. आणि या इंटेन्शनने मी तो प्रिपरेशन सुरुवात केली होती की मला आता कन्सेप्ट ना
आणि तेव्हा मला प्रॅक्टिसचा बॅकअप पण होता की मी काही काही गोष्टी प्रॅक्टिकल लेवलवर बघितल्या होत्या, त्याच्यामुळे मला ते रिलेट करणं जास्ती चांगलं जात होतं. तर अर्थात मलाही होत होतं की मला हे समजत नाही, मला ते समजत नाही, मी खरंच करते ते बरोबर आहे की नाही. लिटरली काही काही सब्जेक्ट तर असे होते जे एवढे वास्ट होते की खूप जीवावर येत होते ते करणं, की होईल का हे आपल्याकडून, हा सब्जेक्ट कम्प्लीट होतोय की नाही, कधी होईल, एक्झाम यायला लागली पण होत नाही, हा कम्प्लीटच होत नाही, संपतच नाही हा सब्जेक्ट, अगदी असं सुद्धा होत होतं. पण मग तेव्हा असं आहे की त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा त्या सब्जेक्टसोबत स्टिक होणं ह्याने मला हेल्प केली, की मला कॉल करावा लागला ॲक्च्युली आणि मला सांगावं लागलं की माझ्यासोबत असं असं होतं, माझ्याकडून नाही होते आता, की हा सब्जेक्ट बियॉन्ड माय कॅपॅसिटी चालला आहे. खूप बल्की होता तो सब्जेक्ट स्पेसिफिकली. तर तिथे मला बोलून बघावं लागलं कोणाशी, की तो फोन बोलून ते कम्युनिकेट करणं की माझ्यासोबत असं असं होतंय. मग तेव्हा ते बोलले की इट इज नॉर्मल, तो सब्जेक्टच आहे असा आणि ते होणं नॉर्मल आहे. असं होत असलं जरी डिस्पाईट ऑफ दॅट जर तू करत असशील तर तू एंडिंगपर्यंत नेऊ शकशील त्या सब्जेक्टला. तर दॅट स्टेड इन माय माइंड की मला याच्यासोबत तरीही राहायचं, या सब्जेक्टसोबत मला सब्जेक्टला कंटिन्यू करायचं आणि कम्प्लिटली कव्हर करायचं त्याला. असं नाही की मधूनच सोडायचं, कारण माझा आता मला नाहीच आला, मला नाही जाते आता, मला होणारच नाही माझ्याकडून. ती फेज आल्यानंतरही मी त्या सब्जेक्टसोबत टिकून राहिली आणि त्यासाठी मला कोणाशी तरी बोलावं लागली की माझ्यासोबत हे होतंय. सो तुम्हाला पण ठरवावं लागेल की तुमचा वे काय आहे. तुम्हाला बोलून ते म्हणजे कोणाशी तरी बोलून गायडन्स घेऊन तुम्हाला समजते, कारण आपल्याला काय वाटतं ना, युजली हे सगळं माझ्यासोबतच होतंय, मलाच जमत नाहीये. नॉर्मली युजली सगळ्यांसोबत होत असतं हे, आणि हे आपल्याला माहीत नसतं. आणि इथेच फरक पडतो की तुम्ही कोणाला जाऊन सांगता ना, तेव्हा ते तुम्हाला सांगतात की ठीक आहे हे होणं नॉर्मल आहे, बट स्टिक टू इट, दॅट मॅटर्स. कारण बरेच जण असतात की ते सोडून देतात. मी बघितलेत की जेव्हा अशा पोझिशनला येतात की आता नाही होते ते, तर तेव्हा सोडून देणारे असतात. तुम्ही जर त्याच्यासोबत टिकून राहत असाल तर दॅट इज डेफिनेटली गोइंग टू चेंज. तुमच्यासाठी ते डेफिनेटली काहीतरी वेगळं रिझल्ट आणणार आहे, आयदर दिस वे ऑर दॅट वे. स्वतःला रॉ समजायचा नाही, त्याच्यावरती झालेलं अगदीच रॉ समजा. कधी कितीही छान प्रश्न होता, थोडंसं मला येत नाहीये, मला एखादी गोष्ट जमत नाही तर प्रामाणिक असलं पाहिजे की नाही हे जमत नाही, हे होत नाही, आणि ते मांडा तुमच्या विश्वासू लोकांसमोर. तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग मिळेल. आपलं काय होतं, आपण कधी कधी ते झाकून टाकतो, कसं काय एवढे वर्ष झालं, एवढे महिने झाले, आता कसं काय हा क्वेश्चन विचारतो. पण तो आणखी एक वर्ष राहण्याच्या ना पुढच्या वर्षी तो आणखी विकृत रूप धारण करायचं. वेळी जर तुम्हाला कळते ना की ही प्रॉब्लेम आहे, इथे आपण कमी आहे, हे आपण विचारलं पाहिजे, हे जमत नाही, भले ती सुरुवातीची गोष्ट आहे ना, आता 1 वर्ष झालं, आता ते प्रॉब्लेम त्याच्यावर तुम्ही मार्ग काढू शकतो. पुढच्या वर्षी गेलं तर काय होईल, तुम्ही सोडून द्या आणि स्वतःला. आपल्याला जर एखादी गोष्ट जमत नाही तर ती आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे, मग मार्ग मिळायला लागतात. आणि अशी एक 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 गोष्ट जेव्हा जमत जाते, 1-2 वर्ष निघून जातात, तेव्हा आपलं कॅरेक्टर पूर्णपणे नवीन बनलेलं असतं, एकदम जबरदस्त आपण घडत असतो. आणि तेव्हा पण मनामध्ये सेम ठेवायचं की एखादी गोष्ट नाही जमत तर नाही जमत, म्हणतायची तेव्हा. कारण की आपण मरेपर्यंत काय राहणार आहोत, स्टुडंट, विद्यार्थी. आता अणकाची बघा, एक एक्झामिनेशन झाली, एक लढा संपलाय, दुसरं झालं की नाही लगेच सुटे. आता कमकश मकश, 2 पार्टीज, एम्पथी दोन्ही बघायच्या, लाईफ टाइम करायचा, नवीन परीक्षा असेल, थांबण्यात काही कोणती गोष्ट असेल, तेव्हा पण तुमच्यासाठी खूप गोष्टी नवीन असतील, तेव्हा पण तुम्हाला त्या लॉस समजणार, त्याचा आपल्या सुरुवातीपासून तोच होता, नाही येते तर नाही येते एखादी गोष्ट अचीव करा. उद्या तुम्ही IAS झाला तर उद्या सेम बऱ्याच गोष्टी असतील की तुम्हाला माहिती नसतील. एक कॉन्स्टेबल पण तुम्हाला येऊन सांगेल गोष्टी, सर असं नाही असं असं, तुम्ही सस्पेंड करणार का, तर सांगू शकतो की नाही कॉन्स्टेबल असं नाही, या लोकांचं असं डील करतो, ऐका भेटला ना तिथून, तो कॉन्स्टेबल पण गुरु झाला आपल्यासाठी. ओके, ऑलवेज एखादी गोष्ट जर आपल्याला येत नाही ना, ऍक्सेप्ट. आणि आज तुम्ही क्वेश्चन विचारले सगळे, बाप किती छान वाटतं, आणखी सगळ्यांनी विचारले पाहिजे, तुम्हाला जे बोलू वाटते बोला. Which factor motivated me to be in the preparation? Okay, during the preparation, ज्या पर्पजसाठी मी सुरुवात केली होती ते डोक्यात होतं माझ्या की मी का सुरुवात केलेली आहे. जरी मला मध्ये असं वाटत होतं की काय माहिती होईल की नाही, जे मी सेल्फ डाऊट्समध्ये म्हणते होते की जे यायचे, तर माझं एवढंच होतं की मी जी सुरुवात केली ना, मला हे संपवायचं आहे. माझं पर्पज भले ते अचीव होऊ दे नाही होऊ दे, दॅट इज अ डिफरंट पार्ट, पण मी हे जे सुरुवात केली मला ते संपवायचं. मी अटेम्प्ट, आणि जे मी आता पण मेन्शन केले की मी स्वतःला एक टाइम लिमिट दिली होती, अटेम्प्ट लिमिट दिली होती, त्याच्यात मी किती माझे 100% देते हा माझा फोकस होता. क्लिअर होतंय नाही होतंय दॅट इज अ डिफरंट आहे, पण मी जे स्वतःला प्रॉमिस केले ते मी करते का,
हा फॅक्टर होता जो मला मोटिवेट करत होता, की मी स्वतःला जे सांगितलंय ते मी कितपत ॲक्च्युली फॉलो करू शकतो, की मी स्वतःशी प्रामाणिक राहते का. तर हा फॅक्टर होता जो सगळ्यात महत्त्वाचा माझ्यासाठी रोल प्ले करत होता. हां, गट्स गट्स असलेच पाहिजे. म्हणजे कुठले कुठले क्वालिटीज म्हणताय तुम्ही? कोणत्याही ऑफिसरमध्ये असायला ज्या पाहिजेत, मला असं वाटतंय, ज्या OLQs आपण म्हणतो त्या UPSC ॲस्पिरंटमध्ये पण पाहिजेच. म्हणजे प्रिपरेशनमध्ये दॅट स्टार्ट्स फ्रॉम युअर प्रिपरेशन ओनली, की असं नाही की तुम्ही ऑफिसर झाल्यावर तुमच्यात त्या क्वालिटीज येणार आहेत किंवा तुम्ही काहीतरी ते फोर्सफुली करणार आहात. नाही, ड्युरिंग युअर प्रिपरेशन तुमच्यात ते ऑटोमॅटिकली इनकल्केट होणं सुरू होणार आहे. मग प्रिपरेशनमध्ये काय पाहिजे तुम्ही तेच बघा. पेशन्स पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, सेल्फ डाऊट्सला काउंटर करण्या एवढं स्वतःची म्हणजे सेल्फ अवेअरनेस पाहिजे, इमोशनल स्टॅबिलिटी पाहिजे, की कोणीतरी येऊन आपल्याला काहीतरी बोलतंय आणि आपल्याला ते किती इम्पॅक्ट करतंय हे आपण ऑब्झर्व करू शकतोय का. तो एक सेल्फ अवेअरनेस हा ड्युरिंग द सर्व्हिस ऑल्सो ॲज अ ऑफिसर तुम्ही सर्व कराल तेव्हा पण तुम्हाला तो तेवढाच हेल्प करणार आहे असं मला वाटतं. इमोशनल स्टॅबिलिटी, की कारण वी नेव्हर नो की कशा प्रकारच्या सिच्युएशन असतील, कितीतरी इमोशन्स ट्रिगर होणार आहेत तेव्हा सुद्धा, पण आपण कसं डील करतो त्या इमोशनसोबत ते एक असणार आहे. ते तुम्हाला आता प्रिपरेशनमध्ये सुद्धा तुम्हाला फेस करावंच लागतं. जे आपण म्हणतो ना फॅमिलीकडून प्रेशर, सोसायटीकडून प्रेशर, किंवा कशाही प्रकारचे प्रिपरेशनमधून आपण कॉम्पिटिशन करतो, त्या गोष्टींमधून आपण डेव्हलप होत असतो. फक्त एवढंच आहे की आपण सेल्फ अवेअर असावं असं मला वाटतं, आणि याच्यातून आपण त्या सगळ्या OLQs ऑटोमॅटिकली त्या इन्कल्केट करू शकतो डेफिनेटली. आणखीन कम्युनिकेशन कसं करताय ॲज अ IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, तुम्हाला लोकांशी डील करायचं आहे. मग तुम्ही लोकांना किती समजून घेताय, त्यांचं म्हणजे त्यांच्याशी कम्युनिकेट केल्याशिवाय तुम्हाला त्यांचे ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते नाही समजणार आहेत. अदरवाईज आपण सरफेस लेवलवर सगळंच बघतोय. ग्राउंड रियालिटी काय आहे ती समजून घेण्याची कॅपॅसिटी आपण डेव्हलप करू शकतो आतापासून. तर अक्षरशः तुम्ही आता तुमच्या आसपास पण असतील, तुमच्या सोबत असतील, त्यांच्यासोबत तुम्ही लिसनिंग कॅपॅसिटी किती, तुम्ही किती ऐकून घेताय, त्यांचं किती जेन्युअनली ऐकून घेऊन समजून घेऊ शकता. या सगळ्या म्हणजे मला असं वाटतं या कम्युनिकेशनमधून येतं. तुम्हाला अनालाइज होतात या गोष्टी, ज्या तुम्ही ॲक्च्युली स्वतःला त्या सिच्युएशनमध्ये फोर्सफुली टाकता, की लेट्स ट्राय आपण कोणाशी तरी बोलून बघूया, कोणाला तरी ऐकून बघूया काय प्रॉब्लेम्स आहेत, विचारून बघूया व्हॉट्स युअर स्टोरी, आहे का आपण कम्युनिकेट करू शकतोय का, ऐकू शकतोय का, एम्पॅथी आहे का आपल्यात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्याशिवाय नाही येणार. आणि या मला असं वाटतं की असल्या तर तुम्ही ॲज अ ऑफिसर सर्व्हिस म्हणजे सर्व करताना खूप चांगलं डिलिव्हर करू शकता, असं असं मला व्ह्यू आहे माझा. येस. कॉन्फिडन्स लो होत असतो, त्याला बिल्डअप कसं करायचं. मी आता एंटायर म्हणजे जेवढं सांगितलं त्याच्यात तुम्हाला समजलं असेल की राईट फ्रॉम माय UPSC प्रिपरेशन टिल ज्युडिशरी आतापर्यंतचा अटेम्प्ट, त्याच्यात कॉन्फिडन्स अप डाऊन असायचाच. असं नव्हतं की इट वॉज कॉन्स्टंट एकच असतं, अवेअरनेस, की माझं असं असं होत आहे, हे सगळं होत आहे, एवढं अवेअर राहायचं. एकदा अवेअर असलो ना आपण त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो. हे मी पर्सनली एक्सपिरियन्स केलं, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कॉन्फिडन्स फक्त माझाच लो होता असं नव्हता. माझ्यासोबत जेवढे पण होते, मी जेवढ्यांशी बोलायचे, माहीत नाही ते किती जेन्युअनली बोलायचे, बट स्टील ते पण तेच फेस करत होते जे मी फेस करत होते. कारण डिले होता, कंटिन्युअस कोणाकडून तरी प्रेशर असायचं, ते कॉन्फिडन्स त्याच्यामुळे अपडाऊन, सेल्फ डाऊट्स. कॉन्फिडन्स अफेक्ट करणारं कुठली गोष्ट आहे अशी, सेल्फ डाऊट्स, राईट, एक मेन असतं. दुसरं म्हणजे सेल्फ डाऊट्समध्ये मी सगळं कव्हर करेन, की सेल्फ डाऊट्स रिलेटेड टू प्रिपरेशन, आपण किती प्रिपेअर आहोत, वेदर आय एम ऑन द राईट ट्रॅक, मग लोकांकडून येणारं प्रिपरेशन, या सगळ्या सेल्फ डाऊट्समध्ये, आणि ते अफेक्ट करतं आपलं कॉन्फिडन्स. ह्याच्याबद्दल अवेअर राहिलं ना की आपण सोल्युशन काढायला सुरुवात करतो. मग असं अज्युमच नका करू की कॉन्फिडन्स असाच राहील थ्रू आउट जर्नी, तो होत राहणार आहे. नॉर्मलाइज करा, फक्त अवेअर राहा. म्हणजे स्वतःला काम ठेवायला तुम्ही तेव्हापासून सुरुवात कराल असं मला वाटतं. अगेन सेल्फ रिअलायझेशन, स्वतःला ओळखणं, स्वतःशी प्रामाणिक असणं आणि स्वतःप्रती अवेअर असणं. येस. मुलींच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर मुलींना स्टडी करता घरातली कामं पण सगळं हँडल करायला लागतं.
मग त्या सगळ्या गोष्टी हँडल करून स्टडीकडे थोडंसं घरातले सर्वसामान्य घरातल्या मुली जरी म्हटलं तर घरात सगळं हँडल करावं लागतं. सो घरातली म्हणते की फक्त स्टडीज थोडी तुझी शर्ट आहे चांगली हा. नाही घरातलं म्हणतात. तर त्या सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या? ओके. आता ह्याच्यात मी म्हणेन एकतर कसं असतं, एक तर मुली घरच्या कामात बिझी असतात, एक तर मग बाहेरच्या कामात बिझी असतात, एक काहीतरी असतं. फार कमी असं होतं की असं होईल की नाही कम्प्लिटली प्रिपरेशनच कर, असं फार कमी होईल. आणि फार असं केलं तरी फार कमी पिरियडसाठी होतं. असं नाही करणार की खूप 4 वर्ष तू काहीच करू नको, फक्त प्रिपरेशनच कर, असं फार कमी बघायला मिळेल, राईट? सो अशा वेळेस काय आहे की अगेन मी सेम पॉईंटवर येईल, जेवढा प्रिपरेशनसाठी तुम्हाला जो पिरियड पाहिजे, लेट सपोज 6 मंथ्स तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट कराल की मी सध्या कुठे स्टँड करते इन टर्म्स ऑफ कन्सेप्ट प्रिपरेशन, इन टर्म्स ऑफ प्रिलियम्सची. आता तुमचा अटेम्प्ट आता तुम्हाला देणार आहात का? नेक्स्ट इयर आहे, मग तुमच्याकडे 1 वर्ष आहे असं जवळपास. ओके, तर इन टर्म्स ऑफ तुम्ही जर आज जर इव्हॅल्युएट करायला बसले की मी सध्या कुठे स्टँड करते, कन्सेप्ट किती क्लिअर आहेत माझे, मी किती टेस्ट देऊन बघितलेले आहेत, आणि जर प्रिलियम्सच्याच बेसवर आपण बोलतो तर प्रिलियम्ससाठी मी MCQ सॉल्विंग किती करते आणि किती कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत आत्तापर्यंत. यावेळेस तुम्ही आता बघितलं की मी इथे स्टँड करते आणि त्या बेसवर मला किती वेळ लागणार आहे सगळं कव्हर करायला, ॲटलिस्ट टेंटेटिव्हली बट कॅल्क्युलेटिव्हली, असं नाही की रँडमली, पण स्पेसिफिकली जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला 6 महिने लागतात लेट सपोज, तर अशा वेळेस फॅमिलीला कम्युनिकेशन हा एक बेटर वे आहे. आपण एकदम एस्केप नाही करू शकत किंवा घर सोडून नाही जाऊ शकत, आपण प्रॅक्टिकलच विचार करू की हे सगळं नाही करू शकत आपण. तर अशा वेळेस तुम्हाला फॅमिलीला सांगणं की तुम्ही माझ्याकडून या गोष्टी एक्सपेक्ट करताय ना, ह्याच्यातलं मी या करते, पण ह्याच्यात माझं ना जास्ती एनर्जी जाते, जास्ती वेळ जातोय, तर ह्या गोष्टी थोड्या वेळेसाठी तुम्ही जर ॲडजस्ट केल्या तर मला हेल्प होईल. हे जर तुम्ही फॅमिलीला कम्युनिकेट करताय तर मला नाही वाटत कोणी असं म्हणेल की काही करायची गरज नाही. ऑब्व्हियसली ते म्हणजे तुम्ही सांगताय आणि लगेच ऐकणार नाही येत, ते तुम्हाला ते सांगावं लागेल की कसं ते इफेक्ट करते, 2-3 वेळा सांगावं लागेल. आणि हे ॲग्रेसिव्हली नाही, ॲग्रेसिव्हली युजली काय होतं, आपण ॲग्रेशनमध्ये असतो, समोरचे पण ॲग्रेसिव्हलीच रिॲक्ट करतात, तर अशात आपण कुठेतरी कॉन्फ्लिक्ट क्रिएट करत राहतो आणि त्याच्यामुळे आपली मेंटल एनर्जी जास्ती ड्रेन होते. हे मी केलेलं आहे म्हणून मी सांगते. त्याच्यातूनच मी शिकले की आपण अप्रोच चेंज केला ना तर आपल्याला समोरून मिळणारी जी रिॲक्शन असते ती पण चेंज होते. जर मी माझं सांगण्याची पद्धत बदलते तर समोरचे पण रिॲक्ट मला वेगळ्या पद्धतीने करतात. तर ते कुठेतरी मी शिकले आणि मी तुम्हाला पण सजेस्ट करेन की जर तुम्ही हे स्वतःला इव्हॅल्युएट केलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला एवढा पिरियड टेंटेटिव्हली लागू शकतो, 1 महिने कमी जास्ती किंवा आणखी काही महिने कमी जास्ती, तर तेवढं तुम्हाला फॅमिलीला सांगणं जास्ती म्हणजे कन्व्हिनियंट राहील, रॅदर दॅन की सगळं सांभाळते आणि सगळं करते. म्हणजे 24 तासच आहेत ना तुमच्याकडे, पण सगळ्यांकडे तेवढेच आहेत. तुम्ही झोप वगैरे सगळं मॅनेज करून पण झोप तुम्ही 1-2 तास कमी कराल, बट स्टील तुमची एनर्जी तेवढी टिकणार आहे का? प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. म्हणजे काहींमध्ये ती असते पण कपॅसिटी, मग एखाद्यामध्ये नसेल तर मग काही त्याने प्रिपरेशन सोडून द्यावं का? तर नाही. मग तुम्ही कुठे ॲडजस्ट करू शकता हे तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएट करा. मग आणि त्याच्यानंतरची बेस्ट स्ट्रॅटेजी कम्युनिकेशन, फॅमिलीला सांगणं की असंची सिच्युएशन आहे, असं आहे, तर तुम्ही जर केलं ना तर मला खरंच खूप हेल्प होईल. ट्राय करा, मी म्हणेन ट्राय करा आणि मग बघा की काय रिझल्ट मिळतो. कम्युनिकेशन संवाद प्रॉपर झाला, खूप शांतपणे झाला. तुमची सिच्युएशन घरच्यांना कळायला पाहिजे आणि तुम्हाला घरच्यांची सिच्युएशन कळायला पाहिजे, मध्य मार्ग निघला पाहिजे. मोस्टली फॅमिलीमध्ये आता बोलताना काय होतं, अग्रेशन खूप असतं, राग, आणि मग ते त्यांचा पण राग करणार ना काढण्यासाठी, ते पण बघणार, कारण की त्यांच्यावरती प्रेशर असतं बाहेरचं, जॉब हे सगळं, तुमच्यावरती हे प्रेशर आहे सगळं. ते 2 बॉम्ब एकत्र आल्यानंतर लास्ट मोठाच होणार ना. त्याच्यासाठी तुम्ही कम्युनिकेशन खूप छान करा, सिम्पल कम्युनिकेट करा, एकदम मित्र म्हणून सांगा की बाबा ही माझी लाईफची सिच्युएशन, मला ह्या पोझिशनला जायचं आहे, त्यासाठी ह्या गोष्टीची रिक्वायरमेंट, चला आपली फायनान्शियल सिच्युएशन अशी आहे, आपले बाकी बॅकग्राऊंड असं आहे, घरामध्ये एवढेच लोक आहेत, काम एवढं सगळं आहे, आपण ह्या गोष्टी ऍडजस्ट करू शकतो का? तुमचे सजेशन घ्या, काहीतरी एक मधला मार्ग काढा. एकदम आपल्या स्वप्नांसारखं सगळं मिळेल असं नाही होणार, आणि एकदम आईवडिलांच्या पद्धतीने पण सगळं चाललं तर मग त्यांच्या पद्धतीने चाललं तर आपल्या स्वप्नासाठी आपल्याला बेंड करावे लागतात, ऍडजस्ट करावे लागतात, पूर्ण जीवनभर ऍडजस्ट करावे लागतात. त्यामुळे मध्य मार्ग निघणं खूप आवश्यक आहे. मध्य मार्ग तेव्हा निघू शकतो कम्युनिकेशन जेव्हा छान, टोकाची भूमिका दिली तर काय होतं, घर सोडणं, पटकन लगेच लग्न लावून दिलं बाबा, प्रत्येक हे केलं, लाईफ टाईम ते कुंडच राहते आपल्या आईवडिलांप्रती, समाजाप्रती, सगळ्याच प्रती, की फक्त माझ्यासोबतच असं. त्याच्यामुळे
इम्पल्सिव्हली न जाता, अग्रेशनली न जाता त्यांना सिच्युएशन समजून सांगा. आणि आपण सिच्युएशन चांगली कधी समजून सांगू शकतो माहितीये का, जेव्हा अगेन आपण स्वतःशी प्रामाणिक असतो. मला माहितीये की 6 महिने येते, मला हेच करायचं, मला गोल शिवाय दुसरं दिसतच नाही, मला त्या युनिफॉर्म शिवाय काय दिसतच नाही, हे मी क्लिअर आहे. आणि त्यासाठी मला 6 महिने मागायचे होते, ते कॉन्फिडन्स तुमचा पुढच्यावरती इम्पॅक्ट टाकतो. आई वडिलांना पण कळून जातं की अरे ठीक आहे, ते बिल्ड करा. आणि ते तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. तर मला आणखी याच्यात ऍड करायचं आहे याच्याबद्दल. आपलं युजली काय असतं ना, हे सेल्फ इव्हॅल्युएशन आणि रिअलायझेशन ही किंवा कम्युनिकेशन ही पुढची गोष्ट आहे. त्याच्या आधी आपल्यामध्ये एक मेंटल ब्लॉक असतो. माझी सिच्युएशन काहीतरी वेगळी आहे, बाकीच्यांसारखी नाही आहे. माझ्यासोबत जे होतं ना ते युनिक आहे, ते कोणासोबतच नाही होते. त्याच्यामुळे समोरचा काही बोलू दे, ते सोल्युशन मला नाही लागू होणार आहे. हा एक मेंटल ब्लॉक असतो की माझ्यासोबत काहीतरी वेगळं आहे, तो समोरचा काही बोलू दे, मला माहिती मला माझ्याच्यात सोल्युशनच निघू नाही शकत. सो हा एक मेंटल ब्लॉक असतो. तर तो मेंटल ब्लॉक मी म्हणेन कुठेतरी काढून टाका आणि ट्राय करून बघा. ऍटलिस्ट मी म्हणेन की ट्राय करण्यात काहीच हार्म नाहीये. झालं तर चांगलंच होईल. एनिवेज जे चालत होतं ते चालतच येणार आहे. सो तो एक मेंटल ब्लॉक काढून टाका की माझ्यासोबत होते ते काहीतरी डिफरंट आहे. आणि मी सांगते 99% सगळ्यांची सिच्युएशन सेमच असते. एखादी एक्स्ट्रीम असते आणि ती म्हणेन की तो स्ट्रगलच वेगळा आहे. ज्यांची खूप सिच्युएशन वेगळी असते, ती आपली इमॅजिनेशनच्या पण वेगळी असते. तर तिथे नॉर्मल सोल्युशन डेफिनेटली काम नाही करत. मी जनरल सिच्युएशन म्हणते. तर असं तो एक मेंटल ब्लॉक काढून टाका की माझी सिच्युएशन फार वेगळी आहे, माझ्यासोबत जे होते ते कोणासोबतच होत नाही. आपण सगळे हे करत असतो, म्हणून मी सांगते की ते डोक्यातून काढलं तर तुम्ही त्या पुढच्या स्टेपला जाल की खरंच इव्हॅल्युएट करून बसणं आणि सोल्युशन ओरिएंटेड राहून मग कम्युनिकेट करा. तो पहिला हा मेंटल ब्लॉक काढून टाका. आपली युनिक सिच्युएशन आहे आणि युनिकच म्हणजे कोणाची सोल्युशन हा. लागू होणार नाही. तर त्याच्यामुळे ते पॉसिबिलिटी आपण दूर करतो आपल्यापासून की कारण का शेवटी तुम्हाला आता मुलांची बरीचशी माहिती तुम्हाला आली आहे. हो. आता म्हणजे त्या प्रवासामध्ये आहे, त्या गोष्टी Yes, sir. घडतात त्यांच्या सोबत, म्हणजे आता ते ऑन द वे आहे. हम्म. तर येणाऱ्या काळासाठी तुम्ही त्यांना काही सक्सेस मंत्र देऊ शकता? ही एक सिंपल गोष्ट आहे, बस ही फॉलो करा. ओके. सिम्पल नाही म्हणणार मी. ह्याला लागतील एफर्ट्स लागतील. म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. म्हणून मी म्हटलं की सिम्पल पण नाहीये पण डिफिकल्ट पण नाहीये ती. फक्त एवढंच आहे की राहायचं आपल्याला, स्वतःशी प्रामाणिक राहायचं आणि ते स्वतःसाठीच करतोय आपण, कोणासाठीच नाही करत आहे. ऍक्च्युली पण बघा, तुम्ही जे गोल सेट करताय ते घरच्यांसाठी करताय, सोसायटीसाठी करताय, तुम्हाला पण त्याच्यातून काहीतरी मिळणार आहे, म्हणूनच तुम्ही केलंय. आणि म्हणून आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहणं मॅन्डेटरी आहे की आपण जे करतो ते बरोबर करतोय का. कॉम्पिटिशन करतोय आपण कोणाशी, तर ते एक्सेप्ट करा की हा मी करते, ह्या चुका मी करते. तर प्रामाणिक राहा. आपल्याला गाईड करणारे लोक ऑलरेडी अवेलेबल आहेत. असं नाहीये की आपण कुठेतरी एकटेच चाललोय प्रवासात किंवा आपल्यासोबत कोणी नाहीये. आहे, शोधा. जिथे आहेत त्यांना अप्रोच करा, त्यांना विचारा. त्याच्याशिवाय तुम्हाला मार्ग नाही मिळणार आहेत. बऱ्याचदा आपण आपल्याला शेलमध्ये टाकून देतो आपल्याला की मला जमत नाहीये, मला हे होत नाहीये. तिथून बाहेर निघा, एक्सेप्ट करा स्वतःला. काही बऱ्याच गोष्टी तुम्हाला स्वतःला सांगाव्या लागतील की आपण या चुकीच्या करतोय. डिफिकल्ट असतं, असं नसतं की फार तुम्ही इझिली करू शकता. पण काही काहींमध्ये ना ते इनबॉर्न असतं. म्हणजे आय रिअली अडमायर सच पीपल की ते आधीपासूनच खूप सेल्फ अवेअर असतात, ऑनेस्ट असतात. काहींमध्ये ते आपण बिल्ड करू शकतो. ते डिफिकल्ट नाहीये. तर मला असं वाटतं की आपण जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहतो ना, तर बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो आणि आपल्याला त्या पुढे नेतात. तर हा एक मला असं वाटतं की एवढं करावं, डेफिनेटली हेल्प होईल. खूप छान वाटलं अनिता. म्हणजे मेमोरेबल राहील असं आहे हा तुमचं सेशन. त्याच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाही मिळाली असेल. फक्त एक थोडंसं मागे जाऊ आपण. सेल्फ रिअलायझेशन साठी आपलं सेल्फ रिअलायझेशनचं ठरलेलं होतं आणि खूप ड्रास्टिकली ठरलेलं होतं. मिरर पासून तर सगळ्या गोष्टी, स्वतःशी इमानदार असणं, स्वतःप्रती अवेअर होणं, वाय तुमचं का शोधणं, आठवते त्या सगळ्या गोष्टी. तिथून केलं इमोशनल इंटेलिजन्स, क्रिटिकल थिंकिंग, विचार पण काय करायचा, कुठे वेळ द्यायचा, आठवते. आणि आता तुमच्यासमोर टॉपर बसले त्याचे आन्सर्स पण काय आहेत, सेम आहे. आता अजून चेक करण्यासाठी ह्या गोष्टी, ह्या ज्या सांगितलेल्या गोष्टी, ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी आता आणखी कोणत्या गोष्टींचा आपल्याला वेट करायचा. जसं आपण म्हणतो एक गोष्ट आहेच आहे, ह्या गोष्टी लागतात की नाही, आता समजलं की नाही तुम्हाला की आपल्या भावनांवरती नियंत्रण असले पाहिजे,
आपण सेल्फ अवेअर पाहिजे, इमानदार पाहिजे, इम्पल्सिव्हनेस आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे, कॉम्पिटिशन स्वतःसोबत पाहिजे, है ना, ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला वाटते का आता एका 6 महिन्यामध्ये तुम्ही या गोष्टी जर तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्या तर तुम्ही म्हणजे कम्प्लिटली डिफरंट कॅरेक्टर बनणार. बनलेले नाहीत असं नाही किंवा बनत नाहीत असं नाही, तुमच्यापैकी काही लोक ट्रिमेंडसली चालू आहेत. मी त्यांना कधी टचही नाही करत, त्यांचं चाललंय व्यवस्थित ते चालणार, टच करत नाही इन द सेन्स त्यांना त्या मार्गावरून हलवायचं काम करत नाही, त्यांचं खूप छान पद्धतीने चाललं. आणि काहींचं थोडंसं धरसोड दिसतं. मे बी ह्या सेशनमुळे आणि त्यांच्याशी जो संवाद आपण साधलाय त्याच्यामुळे ते चेंजेस बदलाव होतील तुमच्यामध्ये, मी ते एक्सपेक्ट करतोय. 6 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये ते चेंजेस असायलाच पाहिजे. आता काय प्रूफ तुम्हाला आहे की ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. इंटरव्ह्यू पॅनल पासून ते तुमच्या मेन्स पासून ते प्रिलिम पासून सगळे त्यांनी स्टेप बाय स्टेप सांगितले की याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या स्वप्न बघितले आणि ते पूर्ण झाले ही स्टेप पार करायला लागणार आहे. आणि ह्या स्टेप तुम्हाला उचलायच्या जर्नीमध्ये, ह्या जर्नीमध्ये तुम्ही ह्या स्टेप उचलल्या नाही तर डेस्टिनेशन ते नसेल. 50, 60, 100 पोस्ट मधून त्यांनी ते मिळवलेलं आहे आणि त्या तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. ऑब्व्हियसली त्याला तरी एकदम म्हणतो ना एक स्टँडर्ड माना आणि ऍक्सेप्ट करा, स्वतःमध्ये त्या इम्प्लिमेंट पण करा आणि चेंजेस पहा. विचारायचं आता की कोणाला काही थांबायचं? छान वाटलं? अंगा तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. म्हणजे तुमच्याशी कम्युनिकेट करताना सर जे तुम्हाला सांगत होते त्याच्यातून मी पण शिकत होते. अजूनही शिकते मी सरांकडून बऱ्याचशा गोष्टी आणि मला खरंच छान वाटलं तुमच्या प्रश्नांची उत्तरं देताना. तुम्हाला आणखीही वाटलं काही प्रश्न आहेत तर मी आहे सरांना, तुम्ही सांगा, आपण नक्की संवाद साधू शकतो. पण आताही काही आहे तुम्हाला नंतर काय विचारायचं विचार. ओके. अंगा खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचा. तुम्ही आला, सगळ्यांना वेळ दिला आणि खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या आणि माझ्या सगळ्या मुलांकडे. खूप साऱ्या शुभेच्छा की म्हणजे आदर्श जज म्हणून तुम्हाला बघतील. जसं आम्ही वाचतो जसं की आता नाव चंद्र सरांचं तसं सांगत असतो, तसं अंगाबद्दल पण सांगतील येणाऱ्या काळामध्ये. हीच मी तुमच्या मागे अपेक्षा ठेवतो ही, आणि त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. ठीक आहे, चांगलं इथे तुम्हाला विचारायचं ना, विचार कॅबिन मध्ये असतील तुम्हाला काय भेटायचं विचारायचं. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू सो मच एव्हरीवन. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.